नमस्कार, माझं नाव सचिन बाळासाहेब रेवगडे. तर बाकीच्यांची मी ओळख करून देतो. हे विश्वनाथ वाघ साहेब, छावा ब्रिगेड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य. हे गणेश तोरमल साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य. हे राजाराम शिंदे पाटील सर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छावा ब्रिगेड. संजय शिंदे पाटील, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष. त्यासोबत आमच्यासोबत शंकर गोरडे, विशाल ठोंबरे आणि दामित वायकोस आदी आम्ही आज या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतो आहे की माझ्यावरती अकोले तालुक्यामध्ये अकोले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. तर त्या अनुषंगाने मी एक मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतली होती. तर ती पत्रकार परिषद माझा जेव्हा जामीन झाला त्यावेळी मी ती पत्रकार परिषद घेतली होती. तर बाहेर आल्यानंतर मी काही या केस संदर्भात काही माहितीच्या अधिकारामध्ये काही मी माहिती काढलेली आहे. तर ती माहिती मी आज तुमच्यापुढे उपस्थित ठेवणार आहे. आणि त्याआधी माझ्यावरती हा गुन्हा का दाखल करण्यात आला, याच्यामध्ये कोणाचा हात आहे, काय आहे, आज मी आज पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण त्यांचे नाव घेणार आहे. तर विषय असा झाला का फेब्रुवारी 2022मध्ये इथं अकोले तालुक्यामध्ये अकोले पोलीस स्टेशनच्या भरपूर तक्रारी येत होत्या की हे हप्ते घेत होते. तर त्या अनुषंगाने आम्ही अकोले टाइम्स येथे किरण लामटे सर, अमोल शिर्के आणि आम्ही अशी मीटिंग घेतली. तर त्या मीटिंगमध्ये असा विषय झाला का अकोले पोलीस स्टेशनमध्ये असे बरेचसे पोलीस अधिकारी असे आहे का ते अवैध धंद्याचे हप्ते घेतात. तर त्या अनुषंगाने माझ्याकडे भरपूर तक्रार आली होती. तर ASI शेख म्हणून एक पोलीस आहे. तर त्या संदर्भामध्ये लांबटे डॉक्टरांना मी सांगितलं असतं का आमच्या गावामध्ये एक विषय होता, ते एका माणसाची तक्रार आली होती का तो माणूस ASI शेख त्यांच्याकडे पैसे मागतोय. तर मी त्या अनुषंगाने मी लांब डॉक्टरांना आणि अमोल शिर्केला ही गोष्ट सांगितली. तर ती सांगितल्यानंतर लांबटे डॉक्टर काय बोलले का तुमच्याकडे जर काही कुठले पुरावे असतील तर ते आम्हाला तुम्ही द्या, आपण त्यांच्यावरती निश्चित कारवाई करायला सांगू. तर त्या अनुषंगाने मी एक स्टिंग ऑपरेशन केलं. आमच्या गावामध्ये धांबोडी फाट्यावरती एक ढाब आहे. तर तिथं दारू हे खाली होते. तर त्याच्या आधी माझ्याकडं PSI हांडोरे अकोले पोलीस स्टेशनमध्ये आता तो कार्यरत आहे. तर त्याचे माझ्याकडे हप्ते घ्यायचे स्टिंग ऑपरेशनमध्ये माझ्याकडे फुटेज आले होते. तर ते फुटेज मी अमोल शिर्के अकोले टाइम्सचा संस्थापक अध्यक्ष आहे तो, म्हणजे त्यांनी स्थापन केलेला चॅनल आहे. तर त्याला मी हे दाखवलेले होते. तर अमोल शिर्के मला वाटलं नव्हतं तो एवढा घात करू शकेल, कारण मी एक प्रामाणिकपणे पत्रकारिता करत होतो त्यावेळेस. तर मी अमोल शिर्केला ही गोष्ट सांगितली की आपल्याला या विषयावरती आवाज उठवायचा आहे. अकोले तालुक्यामध्ये अवैध धंदे चालतात इथं. तर आणि त्यांनी माझ्या लांबटे डॉक्टरांसोबत असं दाखवलं का मी त्याच्या विरोधात आहे, मी अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवतो आहे. परंतु त्याचं आतलं गुपित मला अजून पण कळालं नव्हतं. मला नंतर हे जेव्हाच मी अकोले गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर मला हे सगळं समजलं का याच्यामध्ये मेन मिथुन घुगे आणि अमोल शिर्केच याच्यामध्ये महारथी आहे. तर मी ते स्टिंग ऑपरेशनचे फुटेज मी अमोल शिर्केकडे दिले. अमोल शिर्केने ते मिथुन घुगेची भेट घेतली आणि त्याला सांगितलं का सचिनकडे फुटेज आहे. तर फुटेज आहे असं सांगितल्यानंतर यांनी माझ्यावर ट्रॅप टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी प्लॅन केला गेला अकोले पोलीस स्टेशनच्या तिथं. तर त्याच्यात मे 2022मध्ये यात्रा होती गणोऱ्याची. तर तिथं दारू खाली झाली. तर दारू खाली झाली असताना मी आणि अमोल शिर्के तिथं फुटेज घेतल्यानंतर तिथं भरपूर प्रमाणात दारू खाली झाली होती. तर आम्ही मिथुन घुगेला माझा पण कॉल आहे आणि अमोल शिर्केचा पण कॉल आहे. तर तिथून मिथुन घुगे म्हटलं मी येतो तिथं कारवाई करायला, पण तो आलाच नाही. तर आम्ही ठरवलं कंट्रोल रूमला कॉल करायचा. कंट्रोल रूमला कॉल केल्यानंतर तिकडून अकोले पोलीस स्टेशनला आदेश आला का तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा. तर कारवाई केल्यानंतर कारवाई झाली. तर तो जे मेन मुख्य जे चालक आहे त्यांना बाजूला ठेवून भाडे तत्वावरती माणसं उभे केले आणि त्यांना जेलमध्ये आणलं आणि त्यांना कुठलीच कारवाई केली नाही. आणि मिथुन घुगेने अशी बातमी टाकायला लावली पत्रकारांना का याच्यावरती कारवाई केली, असं झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अमोल शिर्केला फोन आला कंट्रोलवरून. त्याच्या जर खोटं असेल तर वरून कंट्रोलवरून त्याचे डिटेल्स मागवा, ते अजूनही तिथं आहे. तर ते फोन आल्यानंतर त्याला विचारलं तो ढाबा बंद झाला आहे का, कारवाई केली त्याच्यावर तुम्ही संतुष्ट आहात का. तर त्याच्यात अमोल शिर्के म्हटला कारवाई केली. तर मग ते म्हटलं ढाबा बंद झाला का. तर अमोल शिर्के काय बोलला त्यांना का तुमच्या ते गाव जे सचिन रेवगडे आहे त्यांच्या द्या आमच्या प्रतिनिधी आहे, तर त्यांच्या एरियामध्ये तो ढाबा येतो आहे तर त्यांना कॉल करा. तर आम्ही पण कंट्रोलला कॉल केला होता त्यांनी, त्याच्यामुळे मला पण विचारलं का कारवाई झाली का, तुम्ही समाधानी आहात का. तर मी बोललो का हे ढाबे आहे ते चालूच राहणार आहे, याच्यावरती माझ्या हप्ते घ्यायचे पुरावे यांच्याकडं माझ्याकडं, तर ते काही कारवाई करणार नाही. तर ते बोलले तुमच्या असे कुठले पुरावे. म्हटलं माझ्या हप्ते घ्यायचे पुरावे पूर्ण, हे पैसे घेतात कोण कोण घेतात सगळे पुरावे माझ्याकडं. तर ते बोलले तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअपला पाठवा. तर ती व्यक्ती मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला त्यांनी
तर ती व्यक्ती मी पूर्ण शहानिशा केली, ही व्यक्ती कोण आहे. तर त्या वेळेचे मनोज पाटील यांचे ते आपले साहेब काय म्हणतात त्यांना आपण रायटर होते. ते रायटरचा मेसेज होता, मी पूर्ण कन्फर्मेशन घेतली का हे रायटर आहे. तर ते मला बोलले का तुम्ही फक्त एक काम करा, आम्हाला व्हॉट्सअपला काय पुरावे ते पाठवून द्या. तर मी एक विचार केला का आपण त्याला व्हॉट्सअपला जर पाठवलं तर ते सगळे आपल्या डिपार्टमेंटला वाचवतील. त्याच्यामुळे मी त्यांना बोललो का आमची यात्रा होत्या, त्याच्यानंतर आम्ही 16 मे नंतर येतो आम्ही तिकडं. तर तो विषय ठरला. तर त्यांनी तिकून ट्रॅप लावला का सच्चे काही कुठले तरी पुरावे तुम्ही काढा. तर काढायचे कसे, तर यांनी अमोल शिर्के अकोल टाईमचा संस्थापक त्यांनी काय केलं, हे मिथुन घुगे असेल, हंडोरे असतील, यांच्याशी हातमिळवणी करून माझ्यावरती ट्रॅप करण्याचा, माझ्याकडून पुरावे असणार तो काढण्याचा प्रयत्न झाला. तर प्रयत्न चालू असतानाच यांना माझ्यावरती फिर्याद दाखल करायची होती. फिर्याद कशी दाखल करायची, तर त्यांच्याकडे कुठलं ऑप्शन नव्हतं. त्याच्या आधी माझ्याशी जवळीक साधण्यात आली. मिथुन घुगे माझ्याकडे जवळीक साधत होता. ती जवळीक कोणापण साधत होता, अमोल शिर्केने असं दाखवलं का मी या अवैध धंद्याच्या विरोधात आहे, पण सगळे हप्ते वगैरे पोलिसांमार्फत या मिथुन घुगेमार्फत सगळ्यात जास्त हप्ते घेणारात अमोल शिर्के. आज याची इस्टेट वाढलेली, आज एवढ्या गाड्या घेतलेल्या आहे, कुठून आली इस्टेट, काही उत्पन्न नाही अमोल शिर्केकडं. मी आज एक प्रामाणिक पत्रकारिता करत होतो आणि अमोल शिर्केने त्याच्या बातम्यांमध्ये असं दाखवलं की हा माझा नाकोल टाईमचा सचिनचा आमचा काही संबंध नाही आहे. बरं, यांनी प्रतिनिधी म्हणून माझे नाव वापरलेले. त्या काळामध्ये अमोल शिर्केच्या मार्फत मिथुन घुगेने माझी जवळीक साधण्यात प्रयत्न केला. मार्चमध्ये माझा बड्डे होता. आजपर्यंत एक पत्रकार असेल त्यांचा कोणाचाही बड्डे अकोले पोलीस स्टेशनमध्ये साजरा केलेला नाही आहे, एकाचाही केलेलं नाही. आणि माझ्याकडे फुटेज आहे माझा मिथुन घुगेनी बड्डे साजरा करण्याचं कारण काय, माझ्याकडे त्याचे फोटो आहे. हे फोटो माझ्याकडे, हे फोटो आहे. तर 11 मार्चमध्ये माझ्याकडं मिथुन घुगेनी केक आणून माझा बड्डे साजरा केलेला आहे. कशासाठी केला, कुठले तरी काहीतरी पुरावे असतील माझ्याकडं, काहीतरी जवळीक साधायची म्हणून तर हे केलं आहे ना, माझा बड्डे साजरा केला आहे. आजपर्यंत कोणाचाच बड्डे साजरा केलेला नाही आहे. तोपर्यंत त्याने असं दाखवलं आहे. त्या काळात मला अमोल शिर्के बोलतही होता, जाऊ दे आपल्याला यांच्या विरोधात जायचं नाही. का नाही जायचं विरोधात, अकोले तालुक्यामध्ये अवैध धंदे चालत आहे, तर मग तुम्ही का आवाज उठवत नाही. बाकीचे पत्रकार त्याच्या विरोधात आवाज उठवत आहे. मग अमोल शिर्केचंच काय असं हे होतं का त्याच्यामध्ये हात मिळून होती का, तो आवाज उठू शकत नव्हता. तर अमोल शिर्केनी त्या काळामध्ये यांची तर हे केली, तर त्याच्यात एवढा मोठा ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला माझ्यावरती की मला 1 वर्षभर जेलमध्ये ठेवलं. आणि ते जेलमध्ये का ठेवलं, तर त्याचे पुरावेच अकोले पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे. मला किडनॅप करून ठेवलेलं अकोले पोलिसांनी. या मिथुन घुगे असेल, DSP मनोज पाटील असेल, त्यावेळेस DSP संदीप मिटके असेल, त्यांनी सगळ्यांनी किडनॅप करून ठेवलेले. आणि माझे आज त्याचे लिगली पुरावे, माझे माहिती अधिकार सगळी माहिती भेटलेली आहे. आज यांनी माझे मोबाईल हॅक केलेले. आज यांनी अमोल शिर्के काय बोलतो, माझ्यावर मला न्यायला कोण आलं होतं त्यावेळेस यांनी प्रयत्न असा झाला का वाकचौऱ्यांना मध्ये घेण्याचं कारण काय झालं का, यांची जी सुनबाई होती, सुनबाईचा जो नवरा होता तो वारला डिसेंबर, त्यांचा माझा काही संबंध नाही ना, आम्ही पैसे घेतलेले. यांना ओढलं कसं याच्यात, तर ही सुनबाई जो माझा फिर्यादी आहे तो शरीर सुखायची मागणी करत होता. मागणी करत असताना तिने रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे ते. आणि यांनी महिला आयोग केस टाकलेली आहे. आता हे बोलतं का महिला आयोग केस टाकली नाही, सचिननी केस टाकलेली आहे. माझ्याकडे त्याची लिगली पुरावे, यावी महिला आयोगाची केस आहे, याचं मी तुम्हाला वाटलं तर त्याची मी तुम्हाला सगळे हे देतो. तर याच्यात काय केलेलं आहे, केस टाकलेली आहे आणि त्याचं पत्र आलेलं आहे SP मनोज पाटलांना आणि त्याचं डबल रिमाइंडर दिलेलं आहे महिला आयोगाने. बरं, ही केस कुठं टाकलेली आहे, याच्यावरती पत्ता आहे दिल्लीचा. ही राष्ट्रीय महिला आयोग, याचा मुंबईचा महिला आयोगाचा कुठलाही संबंध नाही. यांनी तपास कुठला केला आहे, राष्ट्रीय महिला आयोग मुंबई. बरं, यांची केस होती. जर यांनी काय केलं आहे याच्यामध्ये, जर यांना खरोखर जर वाटत होतं ही केस टाकलेली नाही आहे, तर याच्यावरती ज्या माणसाने केस लावलेली त्याचा मोबाईल नंबर आहे इथं, हा मोबाईल नंबर यांनी हिडन केलेला आहे. याच्यात मिथुन घुगे असेल, हांडोरे असेल, त्यांनी काय केलेलं आहे, याचं स्कॅन केलं, स्कॅन करून याच्यावरती मोबाईल नंबर तो हिडन केला. याचा कुठंच उल्लेख नाही केला चार्जशीटमध्ये आणि हे कोर्टामध्ये लावून दिलं आहे. आणि याच्यात मोबाईल नंबर आहे. यांना तर माझे यांनी काय केलं आहे कोर्टामध्ये, मग मला जेव्हा यांना बोलून घेतलं वाकचौऱ्यांनी त्यांना का तुमच्याकडं हे केस आलेली, यांच्याकडे सगळे डिटेल्स होते या. तर त्याच्या आधी ही सुनबाई येत नव्हती नांदायला, सॉरी म्हणून तिचा धीर आहे तो, आणि हे सुनबाईकडे गेले का नांदायला ये म्हणून का सासरे त्यांची सांभाळ करण्यासाठी. तर गेल्यानंतर हे सुनबाईनी तिला ती पुरावे दाखवले की मी या कारणामुळे येऊ शकत नाही, एक तर मी वाईली राहीन, नाही तर मी येऊ शकत नाही. तर त्यांना तो सगळा मॅटर कळाला 2022मध्येच, जानेवारीमध्येच. तो आल्यानंतर इकडे हे घरी आल्यानंतर फिर्यादीला हे वाकचौरे बोलले का तो
आणि तू सांगत होता का तिला आणायला जाय. तर ते झाल्यानंतर बाकीच्या लोकांना विश्वासच नव्हता का हे खरोखर घडलेलं आहे. तर ही सुनबाईंनी काय केलं, हे हिचं धीर आहे फिर्यादी त्याची जे जावई असतील बाकीचे पाहुणे मंडळ असतील वागचौरे त्यांची धीर वगैरे सगळ्यांवरती हे व्हॉट्सअपद्वारे हे पुरावे पाठवून दिलेले आहे. का नाही माझ्या फिर्यादीतून माझ्या सासऱ्याने माझ्यावरती असा अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तिथून पुढं मग यांनी सुनबाईला गुतवायचे हे पुरावे काढून घेण्यासाठी मग हे आले मिथुन घुगेकडं. मिथुन घुगे तिथं डील झाली की हे पुरावे काढून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो, तिच्यावरती केस टाकू, तिच्यावर ब्लेम करू आणि ब्लॅकमेलची केस टाकून तुमच्याकडून पुरावे काढू. त्याच पिरियडमध्ये माझा हा मॅटर बाहेर आला, माझे हप्ते घ्यायचे पुरावे होते. मग अमोल शिर्के असेल, मिथुन घुगे असेल, बियाचा हांडोरे असतील आणि हे वागचौरे असेल, त्यांनी एकत्रित बसून हा एक प्लॅन केला का सचिनला उचलून आणायचं. त्याच्यामध्ये सचिनचे आम्ही हप्ते घ्यायचे पुरावे काढून घेऊ. पुरावे काढून घेतल्यानंतर सुनबाईला पण गुतू, सुनबाई तुमचे पुरावे निघतील आणि कॉम्प्रोमाइज केस करून याला बाहेर घेऊ, याला कुठलंच काय लागणार नाही. याच्यासाठी मला यांनी उचलून पण आणलं. मला न्यायला कोण आलं घरी, आपला भोसले पोलीस, भारतीय पोलीस आणि पर्वत पोलीस. आणि गाडी कोणाची घेऊन आली, हांडोरेची स्विफ्ट गाडी होती. बरं यांच्याकडे कुठलेच काही पुरावे नव्हते, अटक वॉरंट नव्हतं, केस दाखल नव्हती. तरी मी शेजारच्या घरी होतो, मला उचलून आणलं आहे. बरं मी यांना विचारलं माझा कुठला गुन्हा आहे काय आहे. हे फक्त बोलले तुम्हाला साहेबांनी बोलवलं आहे. गाडीत मला उचलून टाकलं, किडनॅप करून मला आतमध्ये टाकलं आणि तिथं सगळे वागचौरे पोलीस स्टेशनला थांबलेले होते. तर तो घुगेला काय म्हणतो, फोन चालू होता का त्याला त्याचे मोबाईल जप्त करा. त्याच वेळेस माझे मोबाईल जप्त केले 28/5/2022 6 वाजता मग माझे मोबाईल जप्त केलेले. तर मिथुन घुगे काय म्हणतो का त्याला वाड्याने आणा, म्हणजे कोणाला कळणार नाही का त्याला उचलून आणले म्हणून. तर मला पोलीस स्टेशनमध्ये आणलं, मारहाण केली. मारहाण करून फक्त माझे हप्ते घ्यायचे पुरावे कुठे आहे कोणाकडे तेवढेच सांग, मला बाकीचं माहीत नाही, नाही तर मी तुला सोडणार नाही. तर एवढं करून माझ्याशी मला अत्याचार केला. माझ्यावरती 2 तास मला मारहाण करत होते पोलीस सगळेच. त्यांचे नाव आहे माझ्याकडं, तर मी ते उद्या ओपन करणारच आहे. मिथुन घुगे हांडोरे असेल, पर्वत पोलीस असेल, भोसले असेल, त्याच्यात त्यांनी मारहाण केली. तर मारहाण करून फिर्याद दाखल नव्हती. तर मला बेड्या लावून जेल गार्डमध्ये ठेवलेलं होतं. मला फिर्याद दाखलच नव्हती. याला काय अधिकार आहे मला बेड्या लावल्याचा, बेड्या लावून बसवण्याचा. मग त्याच्यानंतर त्यांनी माझी गाडी उचलून आणली होती. अमोल शिर्केनी त्याच्या न्यूजमध्ये असं सांगितलेलं आहे का माझा नाही सचिन रेवगडचा कुठलाही संबंध नाही, हा माझा पत्रकारच नाही. अमोल शिर्के जर माझ्या गाडीवरती जे लोगो होते त्याच्यामध्ये पुरेपूर अमोल शिर्केला वाचवण्याचा मिथुन घुगेंनी प्रयत्न केलेला आहे. आणि तो का केलेला आहे, माझ्या हप्ते घ्यायचे पुरावे याला पण माहीत होते, अमोल शिर्केला, आणि मिथुन घुगेला पण माहीत होते. तर यांनी गाडी तर माझी होती, बरं गाडी जप्त केली. त्याचे कुठलेच काही DSPला कल्पना नाही, कोणालाच नाही. यांनी अनलिगली उचलून आणलेली माझी गाडी, माझं मोबाईल जप्त केलेले. माझी गाडी पोलीस स्टेशनमध्ये लावली. तर लावल्यानंतर अमोल शिर्के तिथं आला. अमोल शिर्के माझ्या गाडीवरती स्टिकर होते, सगळ्या अकोले तालुक्याला माहिती, मी नाशिकमध्ये येतो सगळ्यांनाच माहिती. अमोल शिर्केसुद्धा माझी गाडी वापरत होता. तर यांनी गाडीचे लोगो काढले, पुढचा आणि मागचा लोगो काढून टाकला. जर गाडी जप्त केली तर तुम्ही ती गाडी तशीच त्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवावं लागत होती, कोर्टापुढे हजर करावं लागत होती. याच्यात छेडछाड करण्याची गरज नव्हती. जर याच्यात अमोल शिर्केला वाचवण्याचा प्रयत्न झालेला नाही, अमोल शिर्के यात जर सामील नाही, माझा आणि अमोल शिर्केचा जर काही संबंध नाही. अमोल शिर्के बोलतो का माझा सचिनचा रेवगडचा काही संबंध नाही. अमोल शिर्केनी ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्या बातम्यांमध्ये अमोल शिर्केनी प्रत्येक वेळेस सचिन रेवगडे प्रतिनिधी हेच वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये मी बातमी तुम्हाला ऐकून दाखवत होती. वेगाने आढळा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. जेव्हा धरणातून 70 ते 80 क्युसेक्स वेगाने विसर्ग बाहेर पडेल तेव्हाच डाव्या आणि उजव्या कॅनोला पाणी सोडता येईल, अशी माहिती गणोरे शाखा अभियंता कवडे साहेब यांनी दिली. प्रतिनिधी सचिन रेवगडे, अकोले टाइम्स, गणोरे. आता हा आवाज तर तुम्हाला सगळा परिचयाचाच आहे. हा आवाज आहे अमोल शिर्के यांचा. जर अमोल शिर्केनी जर बातमी दिली, अमोल शिर्केला मी बोललो अशी बातमी का दिली तू, तर अमोल शिर्के म्हणतो की मला मिथुन घुगेंनी प्रेस नोट दिली. तर मला अमोल शिर्के एकच सवाल आहे का ती प्रेस नोट मला दाखवावा. जर मिथुन घुगेंनी जर दिली तर मी बघतो काय करायचं ते पुढं, ठीक आहे. आणि मग तुला टाकायचं काय राईट नव्हतं त्याच्यामध्ये. बरं तू काय बोलला का माझी अनलिगली लोगो वापरले, अनलिगली माझं स्टिकर लावलं. जर स्टिकर लावलेलं असेल तर मग तुला ते काढायचा अधिकार नाही. मिथुन घुगेलासुद्धा नाही, ना DSPला ना SPला आहे. गाडी तुम्ही जप्त केली कोर्टापुढे, बरं कोर्टाच्या आदेशाने जप्त करावं लागत होती. बरं त्याच्यावरती स्टिकर काढले, जी व्यक्ती स्टिकर काढली त्याचं नाव मी उद्या सांगल. बरं स्टिकर काढली, माझी गाडी सोडली त्याच्या वेळेस याच्यामध्ये हे नव्हतं, स्टिकर नाहीचे. PS 100सुद्धा जेव्हा माझी गाडी सोडली त्यावेळेस त्याचं स्टिकर नव्हतेच. मग यांनी ते स्टिकर रिमूव्ह का केले. मग याच्यात अमोल शिर्केला वाचवण्याचा
याच्यात कुठंच काय हस्तक्षेप नाही का अमोल शिर्केला वाचवण्यासाठी? जर याच्यामध्ये माझ्या याच्यावरती यांनी काय टाकलं आहे, पत्रकार टाकलं आहे फक्त. बरं, मी पत्रकार होतो, लिगली अकोला टाइम्स प्रतिनिधी होतो. याच्यात तुम्ही नाव पण ऐकलेलं आहे. अमोल शिर्केने मला आयडेंटिटी कार्ड पण दिलेलं आहे. ते आयडेंटिटी कार्डसुद्धा यांनी गायब केलेलं आहे. बरं, यांनी जप्ती पंचनाम्यामध्ये असं दाखवलं आहे का सचिनच्या पुढून आणि पाठीमागून अकोला टाइमचे लोगो लावलेले आहे आणि आतमध्ये बूम सापडलेलं आहे. हे चार्जशीटमध्ये लिहिलेलं आहे. मग तो बूम कुठं आहे? ना जेलमध्ये ना कोर्टात आहे ना कुठं आहे, तो बूम कुठंच नाही आहे. हा बूम ते सगळं गायब केलेलं आहे. याच्यामध्ये जी हे केलं तर यांनी काय केलं आहे, मला शेवटी माझ्यावरती एक तर गुन्हा दाखल झाला, यांना 41 नोटीस देणं भाग होतं. यांनी जी नोटीसच दिली नाही मला आत्तापर्यंत, त्या नोटीसच भेटलं नाही, त्याच्या मी सह्याच केलं नाही. मी बाहेर आल्यानंतर आमच्या वकिलांनी सुद्धा वर्षभर त्याच्यावरती पूर्ण हे केलं, आर्ग्युमेंट केलं. 41 नोटीस नाही, त्याच्यावरती अटक वॉरंट नाही. मग तुम्ही याला अटक केली कशी? तोपर्यंत तोपर्यंत आम्हाला कुठं सापडलं नाही. हे नवीन कोर्ट आलं, त्याच्या आधी मी माहितीच्या अधिकारात काही अकोला पोलीस स्टेशनची माहिती काढलेली आहे. माहितीच्या अधिकार त्याच्यात खूप धक्कादायक माहिती. त्याच्या आधी एक कोर्टातली एक माहिती सांगतो तुम्हाला. 41 नोटीसही देणं भाग पाडतं अदखलपत्र गुन्ह्यामध्ये 7 वर्षाच्या आतील गुन्ह्यासाठी शिक्षेसाठी. तर त्याच्यावरती 41 नोटीस दिलेली आहे. त्याच्यावरती कोर्टाने मी 29/5/2022 3:07 अटक दाखवलेली मला रात्री. तर याच्यात 41 नोटीससुद्धा 29 तारखेलाच बजावलेली आहे असं दाखवले. मी तर आतमध्ये होतो, तर त्याच्यावर कुठल्याच माझ्या सह्याने, माझ्या भावाच्यासुद्धा सह्याने ही माहिती आत्ता मला ह्या नवीन कोर्टाकडून भेटली. मग जेव्हा जुनं कोर्ट होतं त्यावेळेस का मी एवढे दिवस माझ्या जे चार्जशीट होतं त्याच्यातसुद्धा ही नोटीस कुठं सापडली नाही. त्याच्या आधी मी 10 वेळेस ते चार्जशीटचं नकला मारल्या तरी त्याच्यात कुठं सापडली नाही. मग मी ह्याच वेळेस आता अर्ज केला. यांनी मला माहितीच्या अधिकारामध्ये मला माहिती असं दिली, मी माहिती मागितली अकोला पोलीस स्टेशनकडं, माझ्या पूर्ण नोंदी मला बाहेर घेतल्याच्या नोंदी त्या मला पाहिजे. तर अकोला पोलीस स्टेशनमधून मला अर्ज दिला या PI साहेबांनी का तुमच्या सगळ्या नोंदी वगैरे कोर्टामध्ये दाखल आहे, तुम्ही कोर्टाकडून मागून घ्यावी. मी DYSPकडे अर्ज केला. DYSPकडे अर्ज केल्यानंतर DYSPनी 7 दिवसाच्या आत ते नकला द्यायला सांगितलं. कारण हा सार्वजनिक कागदपत्र असल्यामुळे तुम्ही त्यांना 7 दिवसाच्या आत द्या असा आदेश केलेला असताना सुद्धा अकोला पोलीस स्टेशनने मला कुठल्याच नोंदी 7 दिवसाच्या आत दिल्या नाही. आणि मला जो आदेश असतो DYSPचा तो अर्जसुद्धा मला दिला नाही. तर मी त्याच्यानंतर परत माझा आदेश आला, DYSPकडे गेलो, त्यांना कॉल केला. ते म्हटले तुम्ही येऊन आमच्या ऑफिसवरून घेऊन जा. तर मला तिथे गेल्यानंतर तिथल्या मॅडमनी अकोला पोलीस स्टेशनमध्ये फोन केला का तुम्ही त्यांना तो आदेश द्या. तर ते म्हटले आमच्याकडे नोंदी आहे, तुम्ही घेऊन जा. मग यांचं काम नाही का फोन करणं झालं का काय? कारण त्याच्यात नोंदीच नाही तर कुठून फोन करणार आहे? तेव्हाच मला त्या नोंदी भेटल्या. तर त्या नोंदींमध्ये याच्यात या नोंदी मला बाहेर घेतल्याच्या नोंदी एक कोर्टात 29/5/2022 यांनी कोर्टात मला दाखल करण्याचं दाखवलं आहे. तर मला कोर्टात दाखलच केलेलं नाही. आणि जर कोर्टात हजरच केलं नाही तर कोर्टाने 2 वाजता सचिन रेवडेला हजर केलं असं का लिहिलं याची पण चौकशी झाली पाहिजे. आणि माझ्याकडे त्याचे लिगली पुरावे, मी तोंडी बोलत नाही. याच्यात मला जर पोलीस स्टेशनच्या बाहेर जर घेतलंच नाही, माझ्या आतमध्ये टाकल्याच्यात नोंदी नाही. आतमध्ये मी केव्हा टाकलो मलाच माहीत नाही. आणि मला आणले खरंच कोर्टापुढे मला नेलेलंच नाही आहे. याच्या पार तुम्ही फुटेज काढा, कोर्टाची फुटेज काढा. कोर्टानेच मला उत्तर द्यावा का 2 वाजता हजर केलं होतं. मग कोर्टाने मला काय शिक्षा द्यायची मी भोगील. फक्त कोर्टाने मला सांगावं का 2 वाजता हजर करून सुद्धा तू का म्हणतो नाही. त्याच्याकडे माझ्या अकोला पोलीस स्टेशनच्या माहितीच्या अधिकारातले पुरावे आहे माझ्याकडं. या बाई नोंदी आहे. शिक्का कोणाचा आहे? अकोला पोलीस स्टेशनचा आणि व्हेरीफाईड आहे. आणि ह्या ज्या नकला दिल्या आहे 29/5/2022 सचिन बाळू रेवडे फक्त एवढी नोंद आहे. तपास कामी बाहेर काढले आणि सकाळी 10 वाजता काढलेलं आहे. तोपर्यंत जर मला जर कोर्टापुढे हजरच केलेलं नाही आहे तर आतमध्ये टाकायचा पण संबंधच येत नाही. तर मग यांनी सकाळी 10 वाजता कशासाठी काढलं? तपास कामी बाहेर का काढलं? तर याच्यात आरोपीच बाहेर काढणाऱ्याचं नाव भूषण हांडोरे. आणि आरोपीला परत ठेवलं किती 12 वाजता दुपारी 12 वाजता काढले. त्याच्यानंतरच्या नोंदीच नाही. मला 12 नंतरच्या बाहेर काढलेच नाही तर मला कोर्टापुढे 2 वाजता हजर करू शकत नाही. जर याच्यामध्ये जर 12 वाजताच ठेवलेलं आहे तर याच्यात आरोपीच कोठडीत पुन्हा ठेवल्याबद्दलची गार्ड इंचार्जची सही कोणाची? भूषण हांडोरे. गार्ड इंचार्ज भूषण हांडोरे होता का? तो नव्हता तिथं. आणि हे रोज दप्तर चेकिंगला असतं. याच्यात मिथुन गुगेचं कुठलंच दप्तर चेकिंग नाही. आणि जेव्हा यासाठी चौकशी लागणार ना याची, आणि यासाठी चौकशीच लावणार आम्ही, त्याच्यावर असं निघणार आहे का मेन रजिस्टर असतं त्याच्यावरती कुठल्याच नोंदी नाही. फक्त सचिन रेवडे 3 वाजता आतमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मला बाहेर घेतलेलंच नाही. आणि यांनी त्याच्यानंतर 30/5/2022 दवाखाना इन्साफ केलेलं आहे असं दाखवलेलं आहे. त्याच्यात मला कुठं दवाखान्यात पण नेलेलं नाही आहे. आणि सचिन रेवडे
तारखेला नेलेले असं दाखवले तपास कामी बाहेर. मला याच्यात कोर्टात बाहेर नेल्याचं कुठलंच काही पुरावे नाही आहे. पण मला बाहेरच घेतलं नाही. ज्यांनी कोर्टात दाखल तेव्हा मला बाहेरच घेतलं नाही. म्हणजे कोर्टातसुद्धा डमी माणूस उभा केलेला आहे. मग तो डमी माणूस कोण हे कोर्टाने मला सांगावं, किंवा जर डमी माणूस मीच असं होतो त्यांनी कोर्टानेच मला पुरावे द्यावे. मग 41च्या नोटीस असत्या तर त्या मला आत्तापर्यंत का दिलं नाही. त्याच्यावर जर माझ्या भावाची सहीच नाही आणि 41 नोटीस अशी असली का, 41 नोटीसवर काय दाखवलेलं आहे का तुम्ही बाहेर जामीन घेऊ शकता. मला आतमध्ये टाकलं रात्री आणि हे नोटीस देते का. आणि कोर्टाने मला अटकेचं काय दाखवलं आहे 29/5/2022 2 असं मला हजर केलं कोर्टाने सांगितलं. आणि याच्यात कोर्टाने पोलिसांनी काय 3 ऑप्शन सांगितले, म्हणजे 3 पुरावे काय सांगितले. आरोपी विरुद्ध झालेला पुरावा, एक सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांनी फिर्यादी यांच्याकडून बळजबरीने 5,35,000 रुपये इतकी रोख रक्कम बळजबरीने घेतली असून ती सदर गुन्ह्याची तपास कामी जप्त करणे आहे. 5,35,000 पहिल्यांदा कोर्टापुढे पुरावा लागणार आहे मेन. बरं रोख आहे, कुठले पुरावे नाही. आणि सदर आरोपी त्याने खंडणीसारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून याबाबत विचारपूस करणे आहे खंडणी. आणि अटक आरोपी ज्याच्या मदतीने इतर साहित्याचा शोध घेणे आहे. याच्यात आहे का कुठं महिला आयोगाची केस टाकल्याचा कुठलं काही आहे का पुरावा, कुठलंच नाही आहे. मग यांनी अटक कोणत्या बेसवर केली, कागदोपत्री पुरावेच नाही. बरं याच्यात कोर्टाने काय सांगितलं इथं का वरच्या अभिप्राय बघता आरोपीला अटक करणे गरजेची. म्हणजे 28 तारखेला मला त्याच्यानंतर अटक असं करू शकता. तर मग यांनी काय केलं आहे, मी पहिल्यांदा अटक जरी केली तर याचं हे लागतं आहे, अटकपूर्व मेडिकल लागतं आहे. अटकपूर्व माझं मेडिकल झालेलं नाही. यांनी जे अटकपूर्व मेडिकलचे दाखवलं इथं चार्जशीटला ते सगळं डमी बनवून टाकलेलं आहे. मी जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज केला सरकारी दवाखान्यामध्ये तेव्हाच मला अशी माहिती भेटली का याच्यामध्ये आमच्याकडं फक्त 30/5/2022लाच मेडिकल झालेलं आहे. तुमची जी केस दाखल झाली 29/5/2022ला तुम्हाला अटक केली रात्री 3 वाजता. त्याच्या आधी तुमचं मेडिकल पाहिजे होतं. त्याच्या आधीच आमच्याकडे मेडिकल नाही आहे. तुमचं MCR झालं 4/5/2022ला तेव्हासुद्धा तुमचं मेडिकल पाहिजे होतं. त्या मेडिकलच्या आमच्याकडं नोंदी नाही. म्हटलं मग हे जे मेडिकल दिलेलं आहे ते कोणी दिलेलं आहे. तर त्यांनी एक साळुंके डॉक्टर नाव सांगितलं. याच्यावर साळुंके डॉक्टरचे सही आहे. जर हे मेडिकलचं रजिस्टरला जर नोंदीच नाही तर मग हे मेडिकल केलं कोणी. आणि हे जर याच्या जर नोंदी होत्या माझ्या अटकेच्या नोंदी कुठं वरिष्ठांकडं नाही आहे ना कुठं आहे. याच्यात काही सह्यात मिथुन घुगेंच्याच हांडोळीच्या सह्या मिथुन घुगेंनी मारल्या, मिथुन घुगेच्याच सह्या हांडोळींनी मारलेल्या आहे. याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये मला जी माहिती पण भेटलेली आहे याचं पत्र आहे ग्रामीण रुग्णालयाचं 30/5 मी मागितलं होत्या 28/5 30/5 आणि 4/5 या दिवशी केलेल्या वैद्यकीय तपासणी नोंदी पोलीस स्टेशनच्या तपास कामी आलेले पत्र घेतलेल्या नोंदी सांक्षिक प्रती मिळण्याबाबत माहिती मागवली आहे. तरी त्यापैकी आपण दिनांक 30/5 रोजीच्या नोंदी आढळून येत आहे. आम्ही फक्त 30/5ची नोंद आढळून येते. मग बाकीच्या वेळेस माझं मेडिकल केलं 30/5ला मला आतमध्ये टाकलं त्याचं मेडिकलची नोंद कुठं आहे. याची नोंद तुम्हाला वरिष्ठांना द्यावं लागते. मग मला आतमध्ये टाकलं त्याचं मेडिकल का केलं नाही. आणि हे मेडिकल नोंद घेणं गरजेचं आहे. याच्या माझ्या एकाच्या नोटिसावरतीच माझ्या खोट्याच आहे, माझ्या भावाच्या खोट्याच आहे. म्हणजे मी आणलं गेल्या किडनॅप करून ठेवलेलं आहे मला. DSPने सुद्धा त्यावेळी याच्यावरती माझ्या भावाच्या साहेब खोट्या आहे. आणि यांनी सांगितलं की सचिन मी याचं हे केलं आहे, याला मेल टाकले वरती मला केस टाकली, ब्लॅकमेल केलं आहे. फसवणूकच तुम्ही महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली तुम्ही पूर्ण याच्यामध्ये यांनी ऑनलाईनच्या ज्या नोंदी आल्या ऑनलाईनच्या नोंदी आहे मला एकोणतीस 5/2022ची नोंद आहे. 1:24 मला न्यायालयात परस्पर घेऊन जातानाची नोंद आहे. हे 1:24 पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोळे नोंद घेतो की अकोले पोलीस स्टेशन गुन्हा नंबर 239 वगैरे प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी सचिन बावरेगोड यास परस्पर न्यायालयात घेऊन जात आहे. आणि त्याची माझी अटक कशी दाखवली, मी शरण गेलो अकोले पोलीस स्टेशनला, अकोले पोलीस स्टेशन शरण गेलो. आणि इथं काय दाखवली 1:24 आम्ही सचिनला घेऊन चाललो आहे कोर्टामध्ये. जर मला रात्री मला दुपारी 12 वाजल्यापासून बाहेरच काढलेलं नाही तर ऑनलाईन नोंदी काय घेण्यात आल्या. त्याच्यानंतरच्या कुठल्याच नोंदी नाही आहे. याच्यामध्ये जे 4 तारखेला महिला आयोगाचे पत्र यांनी जे पंचनामे दाखवलेले आहेत महिला आयोगाचा शिक्का दाखवलेला याच्यामध्ये. जर महिला आयोगाचा शिक्का जर दाखवला आहे तुम्हाला ती ऑनलाईन नोंद घ्यावं लागेल, जप्ती पंचनामा करावा लागणार आहे. मग याच्यामध्ये याच्यामध्ये नोंद का नाही घेतली. जर याच्यात महिला आयोगाचा तुम्ही शिक्का दाखवला आहे तर त्याच्यात यांनीच नोंद घेतलेली आहे. याच्यात असं दाखवलेलं आहे का सचिन यामध्ये कुठलीही आम्हाला कुठलीही माहिती देत नाही. आणि याच्यात फक्त
यांनी महिला आयोगाचे कागदपत्र दाखवले. जर शिक्का होता याच्यामध्ये नोंद आहे 239 गुन्हा रजिस्टर 239 प्रमाणे गुन्ह्यातील आरोपी सचिन भाऊ रेगोडे या आणि सदर गुन्ह्याचा तपास काही बाहेर काढून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता तो तपासात काही एक सहकार्य करत नसून गुडावडीचे उत्तर देत आहे. तसेच कुठलाही प्रश्न विचारला असता त्याबाबत समर्पक उत्तर देत नसून काहीच बोल नाहीत. त्यामुळे सदर गुन्ह्यात आरोपी आणि फिर्यादी यांच्याकडून घेतलेली पैशाची विल्हेवाट तसेच राज्य महिला हक्क आयोग यांचे कागदपत्र याचे कोठे बनवले याबाबत उत्तर देत नसून वेळ काढूपणा करता त्याबाबत वरिष्ठांना अवगत करण्यात आलेकरिता नोंद. याच्यात वरिष्ठांना कुठंच अवगत केलेलं नाही. जर मी कुठलीच माहिती जर दिलेली नाही तर मग याला शिक्के कुठं सापडले, मग याच्यात त्याची नोंद का नाही घेतली? शिक्क्याची नोंद घ्यावं लागत होती. शिक्का जर नाहीच आहे पोलीस स्टेशनच्या कुठं रजिस्टरला सुद्धा जप्ती पंचनामे त्याची नाही, फक्त यांनी चार्जशीटला हे केलेलं आहे. आणि याच्यात एक गोष्ट अशी आहे जो हे चार्जशीट ज्यावेळेस तपास 2 महिन्यानंतर पूर्ण तपास होतो वरिष्ठांका चेकिंगला नेलं जातं. तर चेकिंग केल्यानंतर जो पोलीस नेमला जातो तर तो याच्यात दाखवलेला आहे हरिदास लांडे, त्याचं प्रमोशन पण झालं होतं. तर याच्यामध्ये त्याची नोंद घेतलेली घेत चार्जशीट यांनी चेकिंगला नेलेलं आहे. त्याच्यात एक अशी गोष्ट आहे का त्याला अटॅक आलेला आहे. अटॅक आल्याचा एकच माणूस कशामुळे आला, कोणत्या टेन्शनमुळे आला, तर ह्या चार्जशीटमुळे आलेलं आहे. ही गोष्ट लपवलेली गेलेली आहे. या मिथुन घुगे यांनी अशा बरेच पोलीस कर्मचारी असेल त्यांच्या बोकांडी बसून सहाय्य घेतलेलं आहे. त्याची पण सुद्धा सही याच्यात घेतलेली आहे. आणि असं दाखवलं की चार्जशीटवरती चेकिंगला गेलं आहे आणि कोर्टात दाखल केलं. हे चार्जशीटवरती चेकिंगलाच गेले नाही. त्याचा मोठा कार्यक्रम झाला आहे. त्याचा ASI पदावरती त्याची प्रमोशन पण झालं आणि त्याच्यात माझा जामीन व्हायचं त्याला कळालं. त्याच्यानंतर त्याला अटॅक आलेला आहे त्या पोलिसाला. याचीसुद्धा सखोल चौकशी करावी आणि ती आम्ही करायला लावणारच आहे. त्याच्यामध्ये याच्यात जरी एकही नोंदीच नाही पोलीस स्टेशनमध्ये मी हजर असल्याचा का मला ठेवल्याचा कुठल्याच नोंदी नाही. कोर्टामध्ये सगळ्या नोंदी आहे. जर कोर्टापुढे मला हजरच केलेलं नाही यांनी तर याच्यामध्ये ज्या नोंदी घेतलेल्या आहे याच्यामध्ये जो पोलीस आहे लांडगे म्हणून 25 लाख रुपयेवरती घेऊन गेलेला होता. माझे दरवेळेसचे जामीन रिजेक्ट करण्यासाठी 25 लाख रुपये घेऊन गेलेला आहे. आणि याच्यामध्ये एक नोंद आहे यांची लांडगेची 1/6/2022ला मला MCR मागण्यासाठी मला कोर्टात नेलेलं दाखवलेलं आहे. इथं फक्त ऑनलाईन नोंद घेतलेली त्यांनी, पण मला इथं बाहेर घेतल्याच्या नोंदीच नाही. ज्या रजिस्टरला जिथं मी असतो तिथून काढून देणार कोण असतो गाडी इन्चार्ज, त्याच्या सहाय्या असत्या. ठेवणारा गाडी इन्चार्ज असतो त्याच्या सहाय्या असते. त्याच्यात सहाय्या कोणी मारलेलं आहे? भूषण हांडोरींनी. हे सगळ्यात करप्टेड माणसं आहे. हे सगळे करप्टेड माणसं आहे. याच्यात त्यांनी काय केलेलं आहे 1/7/2022ला मयूर मार्तंड मनोहर आरोटे आणि सचिन भाऊ रेगोडे कोर्ट इन कामी घेऊन नेल्याची नोंद आहे जी रजिस्टरला आहे. आणि त्याचं दाखवलेलं कोण आहे? लांडगे, प्रकाश लांडगे आणि साबळे पोलीस. तर त्याच्यामध्ये हे लांडग्याचा बक्कल नंबर नाही आणि पोलीस साबळ्याची सहीसुद्धा नाही आणि बक्कल नंबरसुद्धा नाही आहे. आणि एक प्रश्न असा आहे की याच्यामध्ये मनोहर मार्तंड आरोटे आणि मयूर मार्तंड आरोटे यांच्या आहेत. तर त्यांना कोर्टामध्ये घेऊन त्यांचं सेशन कोर्टात मॅटर आहे. अकोले कोर्टात यांना न्यायचा काही संबंध नाही. यांना माझ्यासोबत कधी नेलेलं नाही. मग यांनी अशी नोंद का घेतली का सचिनला त्यांच्यासोबत नेतं आहे तर यांचा काही संबंधच नाही माझ्यासमोर न्यायचा. बरं मला नेलेलंच नाही. बरं त्याच्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता जे इथं सहीच नाही याच्यावरती कशा कामी नेलं, काय नेलं आहे, कशासाठी टाकलं आहे एकाची की त्याचा काहीच संबंध नाही आहे. याच्यात जी ऑनलाईन नोंद घेतली एक ऑनलाईन नोंद आहे. एका याच्यामध्ये सचिन रेगोडेला गाडीच्या भूषण हांडरोज टाकतो आहे 2:45 म्हणजे गाडी रजिस्टरला पण नोंदच घेतो आहे. 2:45ला आतमध्ये टाकले भूषण हांडरोची सही त्यांनीच लिहिलेलं आहे. आणि ऑनलाईनची नोंदसुद्धा 2:45लाच घेतो. तुला 2 मिनटं 5 मिनटं 10 मिनटं काहीच टाईम लागला नाही का? तू इकडं म्हणजे असं तुझ्याकडं डमी माणूस होता का कोण माणूस होता? बरे तुझे गाडी इन्चार्ज काय कुठं झोपले होते का? मिथुन घुगेला हे चेकिंग करता आलं नाही का? याच्यात मिथुन घुगेच मेन, याच्यात पूर्ण मिथुन घुगे असेल. आणि ज्या वेळेस मला कोर्टात घेऊन गेलेले त्यावेळेस अमोल शिर्के या मिथुन घुगेच्या मांडीला लावून बसत होता. आणि मला त्यांच्या ऑफिसमध्ये न्यायचा संबंधच नाही. माझा पूर्ण हॅमरिंग केलेलं आहे. मिथुन घुगे असेल, अमोल शिर्के असेल आणि मी याची पूर्ण चौकशी लावणार आहे. अमोल शिर्केने या अकोले तालुक्यामध्ये खूप इस्टेट कामवली. यांनी गाड्या घेतल्या. गाड्या कशासाठी घेतली काय घेतली त्याचे भक्क पुरावे आहे माझ्याकडं. तो एक मॅटर नंतर ते आपले छावा संघटनावाले ते तर करतीलच. कारण की एकदा असं आहे का मला ज्या लोकांनी त्रास दिला आहे छावा संघटनावाल्या ह्या ते मला त्याच्यात नाही मिळून देणारच आहे. आणि याच्यामध्ये अमोल शिर्केचा 40-50 लाखाची इस्टेट झाली अकोला तालुक्यामध्ये. याचं असं काय उत्पन्न आहे का तो हे करतो? हा आमदारांसोबत राहतो, सगळ्या बातम्या लावतो, हे करतो, बाकीच्या लोकांना टॉर्चर करतो. आणि याचं असं काय माणसं का त्याला अकोला ऑफिसमध्ये बोलवायचं आणि असं करायचं की मी न्याय देतो असं दाखवायचं आणि दाखवल्यानंतर बाईट लावणार
आणि बाईट लावणार आणि ज्या लोकांच्या विरोधात बातम्या लावल्या ना त्यांची हे नंतर भेट घेणार आणि त्यांच्याकडून पैसा कमावला जाणार. त्याचे पुरावे माझ्याकडं. अमोल शिर्केने असे खूप लोकांकडून पैसे कमवलेले. आता एक विषय असा आहे का मला ज्यावेळेस 2-3 वेळेस नेलेलं आहे मिथुन गुगेने त्याच्या ऑफिसमध्ये, त्यावेळेस अमोल शिर्के बसला असतानाच मला मिथुन गुगे काय म्हटला, तू केस कॉम्प्रोमाइज करून घे नाही तर तुझ्यावरती अजून गुन्हे दाखल केले जातील. मी त्यावेळेस त्याला स्पष्ट बोललेलो, तुला काय गुन्हे दाखल करायचे ते कर, मी बाहेर आला, तू फक्त सिद्ध कर, हे फक्त सिद्ध कर, मी सगळं बनवलेले, सगळे डॉक्युमेंट तुम्ही बनवलेले. मी त्याला मी लिहित होतो आतमध्ये काय याच्या नोंदी नाही, वरती चेकिंग झालं पाहिजे. तर तो मिथुन गुगे म्हटला आमच्याकडे सगळ्या नोंदी आहे, सगळ्या नोंदी. तर मग आज काय रे, तू जर स्वतःला दबंग अधिकारी समजतो आणि जर हे काय तुझ्यात जर कुठं नोंदी नाही, जे हे तर माहितीचे अधिकार भेटलेले मला DYSP कडून, त्यांनी आदेश केल्यामुळे मला भेटलेले, हे सुद्धा गायब करणार होते ते. कारण याचा हे ज्या नोंदी दिल्या या रजिस्टर आहे आणि याच्यात अकोला पोलीस स्टेशनचा शिक्का आहे आणि याच्यात लांडगे गुंतलेला आहे, साबळे पण आहे, यांनी याच्यात शिक्के मारलेले आहे. बरं याच्यामध्ये एक नोंद आहे, तर यांनी मला जेव्हा अमोल शिर्के नेलेलं आहे, अमोल शिर्के सगळं माहीत होतं, सचिनकडे हप्ते घ्यायचे पुरावे. मग अमोल शिर्के त्याच्यात आवाज का नाही उठवला. बरं याच्यामध्ये जे माझं फक्त पत्रकार नाव टाकलं आहे, मी तर पत्रकार नाव होतं, मग अमोल शिर्केचं अकोला टाईमचा पत्रकार का नाही टाकलं. याच्यामध्ये पूर्णतः गोष्ट अमोल शिर्के, मिथुन गुगे याच्यातून वाचायचा प्रयत्न होता यांचा आणि मला या वाकचौरीने ज्याच्यामध्ये गुतावलं आहे आणि वाकचौरीनेसुद्धा खोटे साक्ष दिलेले आहे. हे ज्या साक्ष झालेलं आहे याचा अकोला पोलीस स्टेशनमध्ये कुठेच काही याचा साक्षीदार आले का त्यांची साक्ष घेतली का वरती माहिती आहे, कुठलाच याचं काहीच नाही आहे, याच्यामध्ये कुठलंच काही नाही आहे. त्याच्यामध्ये जी बाई डमी उभी केलेली आहे, जी डमी बाई उभी केलेली आहे तिचेसुद्धा हे दाखवलेले आहे. जी डमी बाई आहे तिचे माझ्या पुरावे, जी डमी बाई उभी केलेली आहे कोर्टामध्ये, जी बाई डमी उभी केलेली आहे हे कोर्टाला दिसत नाही का, नावाने आधार कार्ड मॅच झालेलं आहे, तिथं नाव झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे अमोल शिर्केचं असेल, या जे माझ्यावरती हे टाकलेले आणि यांनी दाखवलेले 29 म्हणजे माझा चार्जशीटला असं दाखवलं आहे यांना न्यायालयीन कस्टडी म्हणजे पोलीस कस्टडीत भेटली नाही. याच्यात पुरावे आहे माझ्याकडे सगळे. याच्यामध्ये जे पंच दाखवलेले, आता माझी केस लास्ट स्टेपला आहे, माझी केस लास्ट स्टेपला आहे. याच्यामध्ये जो टेक्निशियन दाखवलेला आहे माझ्या केसमध्ये असं एक डॉक्युमेंट दाखवलेलं आहे, संजय दत्तचं डॉक्युमेंट दाखवलेलं आहे. संजय दत्त म्हणजे संजय दत्तचं वॉरंट कॅन्सल मी करतो, म्हणजे याच्या अर्थी संजय दत्तकडं मी पैसे घेतलेले असेल आणि मला संजय दत्तकडून पैसे घे नाही. आता आम्ही जाणार आहे संजय दत्तकडं, ही सगळी टीम आम्ही संजय दत्तकडे बसणार. भाऊ एक यावे चार्जशीट आहे, याच्यामध्ये तुझ्या नावाचं चार्जशीट आहे, केस हे केलेलं आहे माझ्याकडे आहे ते. तर त्याच्यामध्ये संजय दत्तचं नाव आहे याच्यात वॉरंट कॅन्सल. मग संजय दत्तचं जर डॉक्युमेंट जोडलेले याच्यामध्ये, आता टेक्निशियन कोण दाखवलेले महिला डॉक्युमेंट सापडले, याच्यात मृत्यूपत्र वापरले. मग यांचं जेव्हा पंचनामा दाखवला 4/5/2022 रोजी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जे पंच याच्यात ते फक्त थोडक्यात सांगतो मी, त्याच्यात जे पंच आहे त्यांची फक्त माहिती सांगतो कोण कोण पंच याच्यामध्ये. याच्यामध्ये हे पंच दाखवले शिक्का जप्त करताना हे करताना. त्याच्यामध्ये यांनी दाखवा मला का लाईव्ह शूटिंग झाली, माझी गाडी ते रजिस्टरला नोंद 29 तारखेलाच आहे, मोबाईल आहे ते, यांनी 30 तारखेला पंचनामा दाखवला कारण यांची कुठं पोलीस स्टेशनला नोंद नाही. बरं याच्यामध्ये आणि रेव साक्षीदार आहे. आता याचं रेव असं दाखवलं का यांनी 3 लाख रुपये कॅश दिलेले. बरं मेन म्हणजे हा रेव हॉस्पिटल आहे. बरं यांनी 3 लाख रुपये कॅश दिले, यांनी पुरावा साक्ष दिली का मला, मी मित्राकडून आणले पण मी किती आणले मी सांगू शकत नाही. बरं हा टॅक्स भरतो आहे, मग यांनी जे 3 लाख रुपये दिले तर ते 3 लाख रुपयाचं तू टॅक्स म्हणजे तू असं होतं आहे का तू याच्यामध्ये तू पूर्ण टॅक्स सरकारचा टॅक्स बुडवतो आहे याच्यामध्ये. त्याचा पूर्ण ती उद्या चौकशी होणार आहे. चोरी असेल यांचे प्रत्येकाचे मोबाईल हे मागचे डिजिट उलटे केलेले. याच्यात जो मोबाईल नंबर दाखवला आहे 39 म्हणजे जी घटना घडली त्या दिवशी मला सचिन रेवगडेंनी म्हणजे धमकी दिली 12 वाजता 39 नंबर मिथुन गुगे असं DYSP असं आता SP असेल. हा मोबाईल नंबर 2016 सालीच बंद झालेला आहे. मग त्या नंबरवरून मी फोनच करू शकत नाही. मग मिथुन गुगे त्यांनी तो नंबर काय ॲड घेतला त्याच्यामध्ये, त्याच्यात असेल याच्यामध्ये हे सगळेचे. त्याच्यात एक मुद्दा असा आहे का अरबाज एक गोष्ट अशी सांगायची वाटतं मला इथं, यांनी कोणाला ब्लॅकमेल करून यांनी कोणाशी हॅरेसमेंट केली. आता याच्यामध्ये जे सिम कार्ड वापर दाखवलं या फिर्यादीने त्याला मोबाईल मेसेज पाठवून दाखवले. अकोल्या याचा हिवरगावचा मुलगा आहे, हे बिचार कुटुंब गरीब आहे आणि त्याच्या आईला BPचा त्रास आहे.
कुठलीही शहानिशा न करता त्या सगळ्या फॅमिलीला उचलून आणलेलं आहे. त्या लेडीजला मी बघितलं अकोले पोलीस स्टेशन, मला तेव्हा बाहेर काढलं रात्रीचं. त्या महिलेला बीपीचा त्रास आहे. त्या महिलेला यांनी उचलून आणलं, ब्लॅकमेल केलं, कारण की मी केस कॉम्प्रोमाइज करण्यासाठी. या मुलाचा आणि या सिमचा काही संबंध नाही होतं, तर मग ही सिम कार्ड का जप्त केलं नाही. या मिथून घुगेनी कोणची परमिशन घेतली, SP ची परमिशन घेतली का DSP ची परमिशन घेतली. त्या काळामध्ये घुगेनी खूप माज केला आहे. माज केला म्हणजे आहे माझ्याकडे पुरावे. या त्यांची उद्या चौकशी होणार आहे. त्यांचा बीपीचा त्रास होईल असं सुद्धा यांना उचलून आणलेलं आहे त्या काळामध्ये. आता याच्यामध्ये जबाब 30 तारखेला दाखवलेलं आहे. यांनी 31 तारखेला नोंद घेतली का तिचे वडील हे अद्याप पावतो पोलीस स्टेशनला हजर झालेले नाही. हजर झालेले नाही तर मग चार्जशीटला तुम्ही कोणता जबाब घेतला आहे. नोंद इथं 30 तारखेला जबाब घेतला आहे. त्याच्यानंतर याच्यात त्यांनी दाखवलं आहे का हे जे डॉक्युमेंट आहे ते त्याच्याकडं जेरॉक्स मारले, जे याच्यामध्ये कलर प्रिंटमध्ये याचा जबाब झाला, हे हजर करीत नव्हते. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या कलर प्रिंट मी मारलेलंच नाही आहे आणि हे डॉक्युमेंट माझे नाहीच आहे. आता याच्यामध्ये मग आमच्या दाजींना खूप त्रास दिला यांनी. आमच्या दाजींकडून 1.5 लाख रुपये काढले. बरं दाजीला असं केलं का सचिनचा जबाब हे करून देतो, जामीन करून देतो, 1.5 लाख रुपये तुम्हाला भरावं लागतील. आमच्या गावातले ते संत नामदेव असतील तर त्यांनी मीटिंग घेतलं. त्याच्यामध्ये देवठाणचा जो त्याचा तो जावई आहे त्याचा, तर जालिंद आणि साने हे जावई आहे. हे जावई याच्यामध्ये पंच बनवून घेतलेले आहे. आणि हे जे संजय दत्ताचे जे डॉक्युमेंट सापडले, महिला डॉक्युमेंट सापडले असतील किंवा मृत्यूपत्र सापडले असं फिर्यादीचं, हा पंचनामा हे पंच घेतलेले आणि तेच पंच आज याला हजर होण्यासाठी समज निघत आहे, पण हे हजर होत नाही. DSPनी हे समज साक्षीदार हजर करायचे, पण त्याच्यामध्ये ते सहाने हे जावई असल्यामुळे हे जावईंनी काय केले, हजर होत नाही. आता त्या जावयांचं असं केलेलं आहे, याच्यामध्ये टेक्निशियन कोण वापरलं आहे, अकोले तालुक्यातला CCTVवाला चैतन्य बाळासाहेब पांगरे हा सगळ्यांच्या परिचयाचा असेल, तो टेक्निशियन वापरलेला आहे. याच्याकडे कुठलं पत्र आहे का DSPचं, हा टेक्निशियन म्हणून याला नियुक्ती केलेली का, त्याची पण याची चौकशी व्हावी. आता त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलं का सचिनला तपास करून बाहेर घेतलं आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट सचिनने स्वतः दाखवलेले, मला दाखवलेले, त्याच्यामध्ये माझं सहाय्य आहे त्याच्यावरती. या सगळे पंच असतील यांनी हजर करावा आणि एक कोर्टामध्ये म्हणजे पंचनामाचा एक तरी फोटो द्यावा आणि हे जे डॉक्युमेंट आहे त्याचे पूर्ण लॅब टेस्ट व्हावी का, हे डॉक्युमेंट कधी बनवले, काय बनवले. आणि याच्यात माझ्या दाजीला एवढं हॅरेसमेंट केलेली यांनी, 1.5 लाख रुपये यांनी घेतले, जामीन करून देतो म्हणून घेतलेले. माझ्या दाजींनी दागिने ठेवून त्याच्यात माझे डॉक्युमेंट आहे सगळे दागिने ठेवून 1.5 लाख रुपये घेऊन त्यांच्याकडे भरलेले. एवढं अति केलेलं आहे त्यांनी. आज जो चैतन्य पांगरे असेल त्यांनी इथं हजर व्हावं कोर्टामध्ये आणि मी ते हजर करणार. हे कोर्टाचे पळवाटा कोणी सोडू शकत नाही. पळवाटा तुमच्याकडे नाही, काय राहिलेलं नाही आहे. तुमची पळताबुई थोडी झालेली आहे. त्याच्यामुळं याच्यात मला या छावा संघटनेच्या बाबतीत मार्फत मला न्याय मिळवून द्यावा ही माझी एकच विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये मला 2च गोष्टी सांगूशी वाटत्या की मिथून घुगेनी अकोले पोलीस स्टेशनमध्ये असताना कोणाकोणाकडून किती पैसे घेतले, अमोल शिर्के त्याच्यामध्ये कुठे इन्व्हॉल्व आहे काय आहे आणि अमोल शिर्केनी काय केलेलं, मला फक्त 2च गोष्टी मला त्याच्यात सांगूशी वाटते. तर मी ते सांगतो. अकोले तालुक्यामध्ये एक पाटील नावाची एक केस होती. त्या केसमध्ये त्याला उचलून आणलं होतं. त्याच्यावरती भरपूर केस दाखल झालेले. अकोले तालुक्यामध्ये कोण धुमाळे त्यांचे पण त्यांनी पैसे घेतलेले. 4 का 5 कोटी रुपयाचा तो फ्रॉड आहे. तर फ्रॉड आहे काहीतरी माहिती, मला एवढं माहिती नाही आहे. तर त्या पाटलाला भरपूर समज गेले. अकोले तालुक्यामध्ये अकोले पोलीस स्टेशनमध्ये मिथून घुगे असताना केस दाखल झाली. तर त्याला कुठून उचलून आणलं, म्हणजे एवढे पुरावे असं सुद्धा उचलून आणलं नाही. माझ्यावरती कुठले पुरावे नाही, काही नाही. फक्त हप्ते घेण्यासाठी अमोल शिर्के, मिथून घुगे असेल, PSI हांडोरे असेल यांनी प्लॅन करून या वागचोऱ्याला धरून मला उचलून आणलेलं आहे. कुठले पुरावे नाही. माझ्या केसमध्ये कुठले वॉरंटच निघाले नाही आहे. मग यांनी ठेवलं कसं काय, मला पूर्ण किडनॅप करून ठेवलेलं. याची पूर्ण दक्षता ही फडणवीस साहेब असेल, गृह खाता असेल, त्यांनी याची पूर्ण दक्षता घ्यावी आणि याचं चौकशी करावी. तो पाटील होता, तर ते पाटलाला उचलून आणलं. तर पाटलाला उचलून आणल्यानंतर त्याच्याकडे आलिशान गाड्या होत्या. मिथून घुगेने पैसे घेऊन त्या आलिशान गाड्यासुद्धा जप्त केलेलं नाही आहे. त्याला आतमध्ये ट्रीटमेंट VIP ट्रीटमेंट होती. त्याला मटण असेल, त्याला दारू असेल, त्याला अफूच्या गोळ्या असतील, त्या सगळ्या मिथून घुगे पुरवत होता, भूषण हांडोरे पुरवत होता. याच्यामध्ये याला पूर्ण
याच्या तपासात असं केलं का तो त्याच्यातून कसा निष्ठल असं पूर्ण त्याचं चार्जशीट बनवलेलं आहे आणि यांनी प्रत्येक चार्जशीटमध्ये पूर्ण पैसे घेऊन यांनी चार्जशीट बनवलेले आहे. पिंपळगावचा एक बलात्कारामधील एक पवार म्हणून आरोपी आहे, तर मतिमंद मुलगी होती, तर फॉस्कोमध्ये गुंतलेला आहे. त्याच्या घरच्याकडून भूषण आंडोर त्याच्याकडून 1.5 लाख रुपये मागत होता का त्या मुलीचं मतिमंद नाव काढण्यासाठी, पण तिच्या सर्टिफिकेट काहीतरी होतं त्याच्यामुळे मतिमंद नाव निघालं नाही, पण जामीन करून देण्यासाठी मिथुन घुगेंनी त्या भूषण आंडोरी 50,000 रुपये घेतलेले आणि सगळ्याची चौकशी करावी. याच्यात एकही केस हे निघणार नाही, फिर्यादीच्या बाजूने एक सुद्धा केस लागणार नाही, कारण यांनी प्रत्येक याच्यामध्ये यांना याचेच आदेश होते SP मनोज पाटलाचे, तुम्हाला काय करता येईल तेवढे पैसे कमवा, अवैध धंदे तुम्ही चालू द्या, जे पत्रकार वगैरे असतील तुमच्यावरती जर कोणी आक्षेप घेत असेल तुम्ही त्यांना जेलमध्ये टाका आणि तुमचे त्यांचे पुरावे काढून घ्या. याच्यात बरेचसे पत्रकार बंधू आहे का त्यांनी आवाज उठवलेला आहे, पण अमोल शिर्केनी, मी आज नाव घेतो का अमोल शिर्केनी प्रत्येक पत्रकारावरती ब्लेम केलेला आहे. एखाद्या पत्रकाराकडे जर पुरावे असले तर ते मिथुन घुगेपर्यंत पोहोचवलेले आणि त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीने कोणाला तरी पुढं करून ब्लेम केलेलं आहे. त्याच्यात मी पण होतो आणि माझे यांनी ID कार्ड गायब केलेले, मिथुन घुगेंनी सगळंच गायब केलेलं आहे. माझ्याकडे त्याचे लिगली पुरावे, मग मिथुन घुगेला याच्यात पूर्ण वाचवण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये एक तांबोलची केस झाली, तमाशा म्हणून एक तमाशात मारामार झाली होती, त्याच्यात मैड होता, तर उचलून आणला त्यांना, मी तिथं आत्महत्या होतो आणि घुगेंनी प्रेस नोट काढलेली आहे का यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांच्या गुन्हा कुठला दाखल झालेला नाही आहे. मी तिथं असताना मला जेलमध्ये टाकलं, मी आत्महत्या होतो, तर यांना त्या गाडमध्येच बसवलं या सगळ्यांना. तर त्यांच्याकडून मैड काय बोलत होता त्यांना का 3 लाख रुपये 1.5 लाख रुपये तुमचा जामीन होऊ शकत नाही, बाहेरच्या बाहेर मिटून घेऊ. सगळं CCTVमध्ये दिसत होतं. मिथुन घुगेला दिसत नव्हतं का मिथुन घुगेने माझ्यासाठी एवढे कॅमेरे लावले, हे लावले, कशासाठी लावले, पूर्ण माझ्यापर्यंत कोणाला जेवण देत नव्हते. तहसीलमध्ये सुद्धा माझी नोंद नाही आहे, कुठलेच M4च्या नोंदीच नाही, माझ्या अटकपूर्व मेडिकल झालेलं नाही, कोर्टापुढं जर सादरच केलेलं नाही तर तुम्ही समजून घ्या हे चार्जशीट कसं आहे. याच्या चार्जशीटच्या कुठला नोंदी नाही, यासाठी चौकशी लागल्यानंतर पूर्ण बाहेर निघणार आहे, याच्यामध्ये भरपूर गळाला मासे लागणार आहे. हे वाकचौरे मध्ये पूर्ण मॅटर निघणार आहे. याच्यात मॅटर 2 मॅटर निघणार आहे. एक तर सुखाची मागणी करीत होता त्याचा एक मॅटर बाजू निघणार आहे, त्याचा सचिनचा काही संबंध नाही. माझा मॅटर एक बाहेर निघणार आहे का शेवटला असं चौकशी निघणार आहे. सचिन हप्ते घ्यायचे पुरावे होते, त्याच्यात अकोले तालुक्यामध्ये अमोल शिर्के असेल, मिथुन घुगे असेल, हे याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये साखळी होती यांची. अमोल शिर्केला सगळे पैसे मिथुन घुगे PS आंडोर देत होता त्या काळामध्ये, यांना कुठलाच काही दारा नव्हता. मिथुन घुगे पैसे घ्यायचा आणि अमोल शिर्केला पैसे द्यायचा. एवढी इस्टेट वाढली, अमोल शिर्के एवढं आता 22-30 लाखाची गाडी हिंडवतो. कशाची गाडी हिंडवतो? अरे मी तुझ्याकडून 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही आहे, मी एक प्रामाणिक पत्रकारिता केलेली आहे आणि तू लोकांना पत्रकार सांगत होतो, मला म्हणतो का मिथुन घुगेंनी प्रेस नोट काढली, माझ्याकडे तू प्रेस नोट घेऊन ये आणि तू समोर बस माझ्या, मी तुला सांगतो का तो कुठून किती पैसे घेतले आणि तो मला सांगाव का मी 1 रुपया तुझ्या याच्यात घेतलेला आहे. मी सगळ्या बातम्या लावलेल्या आहे, अन्यायाच्या विरोधातच बातम्या लावलेल्या आहे, 1 रुपया का नको घेतलेलं नाही आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा मी सगळ्यांना मदत केलेली आहे. तुझ्यासोबत ज्या लोकांनी काम केलेलं तू त्यांचाच घात केलेला आहे. याच्यात बरेचसे पत्रकार आहे, त्याचे मी आता नाव घेऊ शकत नाही, आता त्यांना ती माहिती कोण आहे. याच्यामध्ये आता काही पत्रकार गेलेले आहे, त्यांच्यासुद्धा तू ब्लेम केलेला आहे. याच्यात आधी एक पत्रकार आहे त्यालासुद्धा अकोले पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. शेवटी त्या पत्रकारांनी मिथुन घुगेंनी पत्रकाराला ब्लेम करून मिथुन घुगेंनी अमोल शिर्केने 1.5 लाख रुपये घेतलेले आहे आणि त्याला सोडून दिलेलं आहे आणि तो बिचारा पुण्याला निघून गेला आहे. अकोले तालुक्याला माहिती तो कोण पत्रकार आहे आणि त्याला मी बाहेर आल्यानंतर मी त्याला कॉल केला, त्यांनी मला सगळी व्यथा सांगितलेली आहे. अमोल शिर्के तुझा संपला खेळ, तू जे अकोले टाईमच्या नावाखाली तू धंदे करतोय ना त्या सगळ्या तालुक्याला माहिती आणि याच्यामध्ये तुला सुटका नाही. तू माझ्या नादी लागला आहे, मी तुला सोडू शकत नाही. कारण की मी असं आहे का बाकीचे तू अन्याय केला असेल ते शांत बसले असतील, पण माझ्यावर तू हल्ला केलेला आहे, माझ्या फॅमिली माझं जाऊ द्या, मी एक आधीपासूनच मी अशा संकटाला लढणारा माणूस आहे, पण तो माझ्या जे फॅमिलीला त्रास दिला, माझ्या घरच्यांना एक विचार करा. मी 1 वर्षभर आतमध्ये होतो, माझ्या फॅमिलीला काय वाटलं असेल. माझे दाजी रडलेले, माझे दाजी त्या वाकचौऱ्यांच्या पाया पडलेले का मी माझी ती इस्टेट तुमच्या नाव करून देतो, फक्त सचिनला सोडा. त्याच्यात तो वाकचौरे काय बोलला का मला तुमचे पैसे नको, मला फक्त याच्यात सुनबाईचं नाव घ्या. सुनबाईचं नाव काय घेऊ, तुझ्यावरती तो तिच्यावर ब्लेम केला आहे, तुझ्यावरती शरीर सुखाची मागणी करतो आणि तू तिचं नाव घ्यायला सांगतो. आमच्या दाजी माझी ताई रडत होती, मला म्हटली का तू सचिन जाऊ दे मोरते, तू फक्त नाव घे याच्यामध्ये, आम्हाला बाकी माहीत नाही, आम्हाला तुला आतमध्ये राहिलेलं देखवत नाही. मी म्हटलं मी याच्यात ताई काही केलेलं नाही आहे, मला याच्यात कुठलंच मी हे नाही, माझ्या फक्त हप्ते घ्यायचे पुरावे होते. तर ती म्हटली जाऊ दे मोरते, आम्ही जेवढे लागतील तेवढे पैसे देतो. मग मी जर पैसे घेतलेले होते तर मग यांनी पैसे घ्यायचे होते, मग यांनी एक पुरावा द्यावा लागत होता. माझ्या दाजीला एवढा हॅरेसमेंट केलेली आहे, माझ्या ताईला, माझ्या आजीला, माझ्या भावाला खूप त्रास झालेला या गोष्टीमुळं, पण मी विसरलेलो नाही आहे. मी अमोल शिर्के असेल, मिथुन घुगे असेल, त्याला मी
एक सोडणारसुद्धा नाही आहे. त्याच्यामध्ये जे मिथुन घुगेंनी जे पैसे तांबूच्या केसमधलं त्याच्यामध्ये त्यांनी पैसे पण घेतलेले आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे का केडधुमाळ साहेबांमुळे मी एक बोलतो इथं का जे बोगस खतं निघालेले होते मध्ये लिंगदेवमध्ये साठा सापडला होता पण साडगवाण्यांचा, तर त्या केसमध्ये केडधुमाळ साहेबांनी आपल्या ॲडव्होकेट त्यांनी वरती तक्रार अर्ज केला होता का तुम्ही कारवाई करा. ते पत्र यांना तक्रार केली मिथुन घुगेन त्यांना, तर मिथुन घुगेन त्यांना तक्रार केली तर मिथुन घुगेने काय करायला होती जाऊन साठा जप्त करायला लागत होता ना. साठा जप्त असताना ती केस लागली इथं. तर याच्यामध्ये जो वकील होता इथं एकच वकील होता गावंदे वकील, माझ्या ज्या केसमध्ये गावंदे वकील आहे यांनीच सहाय्य केलेलं आहे केस चालू करायला. माझी फास्ट ट्रॅक केस आहे, यांनीच सहाय्य केलेलं आहे. माझं कुठलाही सहाय्य कुठंच नाही आहे केस चालू करायसुद्धा नाही. त्या केसमध्ये यांनी कोण दिलेलं आहे गावंदे वकील केडधुमाळांनी तिकडं मोर्चे केले हे बोगस खत हे झालं पाहिजे. इकडून हांडवणी भूषण मिथुन घुगेंनी काय केलं तो खत साठा जप्त करायला सांगितला. यांनी त्या केसमध्ये कुठंच काही जप्त केलेलं नाही. त्या केसमध्ये सुद्धा मशिनरी यांनी गायब केलेलं आहे. त्या मुलाला आतमध्ये आणलं. आतमध्ये आल्यानंतर तो जो वकील होता तो म्हणतो मिथुन घुगेंनी सांगितलं का साठा जप्त करा म्हणून. साठा जप्त केला, त्याचा लगेच जामीन झालेला आहे त्या याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बेलापूरची जी केस होती त्याच्यामध्ये सुद्धा 302च्या केसमध्ये सुद्धा यांनी 6 लाख रुपये घेतलेले. बेलापूरची केस आता ते उद्या जेव्हा मायका चौकशीला देईल मी सगळा बायोडाटा देतो कोणाकोणाच्या याच्यामध्ये यांनी पैसे घेतलेले. एक रावसाहेब त्याची साधी केस होती दवाखाना देवीचं मंदिर फोडल्याची मसोबा मंदिर, त्याच्यामध्ये घुले पोलीस होता. तो घुले पोलीस त्यांच्याकडं 3 लाख रुपयाची मागणी करत होता. तो त्याच्या बायकोकडे जात होता पैसे मागायला, याच्याकडे पैसेच नव्हते. शेवटी हा रडकुंडाला माझ्याकडे पैसे नाही, त्याचा महिनाभर जामीन होत नव्हता. ते बिचाराला मी सांगितलं की तुझ्याकडे पैसे नसतं मग तू कोर्टापुढे बोल की मला बाहेर सोडा पॅरलो, मी तुम्हाला नंतर जामीन आणून देतो. त्यानुसार त्याचा जामीन झालेला आहे. माझ्याकडे पूर्ण यांचे हे त्याच्यामध्ये माझ्या दाजीला त्रास दिलेला आहे यांनी. मी जावं याच्यात गणपती आणि माझ्या दाजी आणि एक म्हणून आहे याच्यात तर 3 जावई आहे आणि माझे एकच दाजी. माझा कुठलाही काय त्रास झाले नाही, आम्ही सहन केला, आम्ही सहन करणारी माणसं आहे. पण अमोल शिर्के असेल हे जावई असतील ना वाकचौरे असतील याच्यात जे कोणी पोलीस कॉन्स्टेबल असेल याच्यामध्ये लांडगे असेल याच्यामध्ये एकालाही सुटका नाही येत. आम्ही याच्यानंतर इथून फडणवीस साहेबांकडे जाणार, हे डॉक्युमेंट तिथं ठेवणार आहे आणि सगळी चौकशी करणार आहे. बाकीचे आमचे सहकारी बोलतील 2 मिनटं. हा पोलीस कस्टडी नंतर मग मॅजिस्ट्रेट कस्टडी जी असते कोर्टाची ही किती दिवस मिळाले कशी आहे? पहिली गोष्ट PCR संबंध असा असतो एकदा 400चा गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा येते 41 नोटीस. 41 नोटीस आल्यानंतर त्याच्यात उल्लेख असतो का तुमच्यावरती असा गुन्हा दाखल झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुमचा जबाब नोंदवण्यासाठी तुम्ही यावं. तर याच्यात कुठलीच 41 नोटीस दिलेली नाही आहे. 41 नोटीस मला आता नवीन कोर्ट साहेब आलेले त्यांनी मला ती नोटीस दिलेली आहे. पण त्याच्यावरती मी जर अटक आहे तर ही नोटीस समज कोणाला पाठवले हे DYSP असेल, SP असेल, गृह खातं असेल, फडणवीस असेल त्यांनी ते चेक करावं. याच्यावरती माझ्या साह्यच नाही आहे. याच्यावरून तुम्ही समजून घ्या गुन्हा किती मोठा आहे. याच्यावरून त्याच्यानंतर जे मला अटक केलेलं आहे मला आतमध्ये टाकलं आहे. आतमध्ये कधी टाकलं त्याच्यात नोंदी नाही. याच्यात कोर्टाने जे मला PCR मागितलेलं आहे MCR म्हणजे PC मागितलेलं आहे कोर्टाचं पूर्ण याच्यामध्ये कोर्ट जर याच्यात इन्व्हॉल्व नाही आहे तर मग कोर्टाने याच्यात मला जर 4 वाजता हजर केलेलं आहे. मी एक शाश्वती देतो का मला 4 वाजता हजर केलेले 29 तारखेला सुट्टी होती 4, 4:30, 5 वाजता हजर केलेले पण त्याची इथं कुठंच नोंद नाही. तर मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो की मला 2 वाजता हजर केलेलं नसताना कोर्टाने 2 वाजता हजर दाखवलं कसं. तर याच्यात त्याचं उत्तर आहे 41 नोटीसमध्ये. त्या 41 नोटीसमध्ये असं दाखवलं की सचिन रेवगुडेला 3 वाजता अटक केलेली. पोलिसांनी असं दाखवलं आहे 3 वाजता अटक केली म्हणजे दुपारी 3 वाजता अटक केली. आणि कोर्टाने असं दाखवलं की 2 वाजता रितसर माझ्या पुढं आणलं आहे आणि 3 वाजता दुपारीचं अटक केलेलं आहे. त्याच्यात संभ्रम केला टायमिंगचा सकाळ संध्याकाळ दुपार मला रात्रीच अटक केलेली. पण त्यावेळी कोर्टापुढं मी नव्हतो. जर कोर्टापुढं जरी असला किती मोठा गुन्हेगार असतो कोर्टापुढं पहिल्यांदा 41 नोटीस बजावली का ते पाहिले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 41 नोटीस बजावलेलीच नाही आहे. बरं पहिलीच नोटीस आहे त्याच्यानंतर दुसरी नोटीस जाते, दुसरी नोटीस नाही, त्याच्यानंतर तिसरी नोटीस नाही गेली तर तुम्ही बेलेबल वॉरंट काढू शकता. तरी दाखल नाही झालं तर नॉन बेलेबल वॉरंट ते कुठलंच काही नाही. बरं जरी काढली नोटीस तुम्ही अटक करू शकता का? कोणाला अधिकार आहे? सर्वोच्च कोर्टाचा सुद्धा अधिकार नाही आहे. सर्वोच्च कोर्टाने आपल्याला सर्वसामान्यांना अधिकार दिलेले ते पूर्ण पायदळी तुटलेला मिथुन घुगेने असं दाखवलं का मी तुकाराम रेवगुडेला हे दिलेलं आहे माझा भाऊ आहे त्याच्याकडं पूर्ण हे दिलेलं आहे कुठे त्याचा ओशी दाखव माझ्या भावाकडे कुठलं त्याची नोंद गेली पोलीस स्टेशनला. अटक पंचनाम्याचीच नोंद नाही. 41 नोटीस नोंदी आहे त्याच्यात नोंदी नाही. तर त्याचा प्रश्न MCR पुढं जाय मला जेव्हा PC मागितली मला हजर केलेलं नाही. त्याच्यानंतर माझी परत 1 तारखेला 1/2/2022
मिथून गुगेने हांडरोच्या तारखा देणार नाही. मग मी सांगतो 1/2/2022 मला दुपारी 4,000 केलं दाखवलेलं आहे, पण मला रजिस्टरला नोंदीच नाही. मी तर आतमध्ये आहे. मग डमी माणूस कोण उभा केला हे मला कोर्टाने सन्माननीय कोर्टाने मला सांगावं. जर मी त्याच्यात काही चुकीला असेल बोलता तर माझ्यावर कारवाई करावी. याच्यात माझं तर अटक वॉरंटच नाही. याच्यावरून मी समजून घे का मला किडनॅप करून ठेवलेलं आहे. फक्त एकच त्याच्यात उद्देश होता, माझ्याकडे हप्ते घ्यायचे पुरावे होते. याच्यात मोठा मॅटर पण झाला असा मिथून गुगे असेल, अमोल शिर्के असेल. माझा रोष अमोल शिर्के का अजूनही अमोल शिर्के त्याच्या झोपेत असेल का आपण याच्यात नाही आहे. पण अमोल शिर्के मी तू आल्या मला अजून भरपूर फोन करतो आहे. मी ते तुझे फोन उचलत नाही. अजूनही तुझे तेच चालू आहे का आपल्या लोकांना बसवायचं का मी अन्यायविरोधात हे करतोय, तू परत लोकांकडून पैसेच घेतोय. तुझी इस्टेटचं उद्या चौकशी होणार आहे. त्याच्यात कोणाला सुट्टी नाही आहे. माझी हे कोर्टाचे सर्वोच्च कोर्टाचे पूर्ण पातळी तुडवलेले. त्याच्यात मिथून गुगे असेल, भूषण हांडरे असेल, DYSP संदीप मिटके असेल आणि DYSP SP राकेशवाला असेल. त्यांच्या काळात भरपूर त्यांच्या काळात एकच आदेश होता प्रत्येक पोलीस स्टेशनला का तुम्ही काय हप्ते कमवा, पत्रकार तुम्ही हाताशी धरा, त्यांनाही पण पैसे द्या. पण अकोला तालुक्यामध्ये प्रामाणिक पत्रकार आहे, फक्त अमोल शिर्के सोडता. अमोल शिर्केचा हा एकमेव पत्रकार आहे का तो हप्ते घेतो आणि त्याचं अकोले पोलीस स्टेशनशी आणि मिथून गुगेशी दिवस लागेबंद होतं आणि अजूनसुद्धा लागेबंदी आहे. आणि तुला जर पुरावे लागत असेल तर अमोल शिर्के माझ्यासमोर बस, मी तुला पुरावे देतो. आणि याच्यात ज्यावेळेस यासाठी चौकशी लागणार त्याच्यात मी पुरावे देणार. याच्यात जी सुनबाई हे केली आणि तू प्रत्येक वेळेस मिथून गुगेला काय करायचं काय नाही, माझ्या घरच्यापर्यंत काय पोचवायचं हॅरेसमेंट करण्याचं काम केलेलं आहे तू. त्याच्यामुळे तुम्हाला तर कोणाला सुट्टी भेटणार नाही आहे. ठीक आहे, सांगितलं मी तुम्हाला तेच विचारलं तर तुम्हाला अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी मिळाली का? पोलीस कस्टडीचं मला तर काय वाटत नाही. मला तर काय भेटलेच नाही. मला बाहेरच घेतलेलं नाही आणि माझा तपासच झालेला नाही. मला प्रश्न उत्तर झाले नाही. माझ्याकडं शिक्का जो दाखवला हजर केलेलंच नाही. हजर कधी केलं? कोर्टात घेतलं नाही. कोर्टात घेतलं पण जो डमी माणूस म्हणजे नेलं मला म्हणजे नेलं नाही म्हणजे फक्त माझी म्हणजे आमच्या घरच्यांना दाखवण्यासाठी खास सचिनला कोर्टात नेलेलं आहे. आणि आम्ही कोर्टानुसार म्हणजे ज्या नियम असतात त्याच्यानुसार आम्ही सचिनला नेतोय आणि कोर्टाने हे पोलीस कस्टडी दिली बा असं दाखवण्यासाठी त्यांनी फक्त एक फॉलोअप घेतला. पण फक्त दाखवलं काय का आम्ही नेलेलं पण त्याच्या नोंदी नाही. नाही कोर्टाने सुद्धा सिद्ध करून द्यावा मला माझ्या पुरावे. जेवढे पुरावे दाखवताय सगळं काय पाहा तुम्ही आता वाचलाय. मात्र हे सगळे कागदपत्र पोलीस असतील रंगवताना तुम्हाला गुंतवण्यासाठी असं तुमचा आरोप आहे बरोबर. गुंतवण्यासाठी जे काही कागदपत्रे रंगवले गेले याच्यामध्ये टायमिंग असेल, तारखा असेल, म्हणजे आत काढणं बाहेर टाकणं हे काय जे असेल याच्यामध्ये पुरेपूर पोलीस फसले आणि तुम्हाला फसवले हा आरोप तुमचा आहे. हो, माझा आरोप असा आहे का माझ्या आज माहितीच्या अधिकारात माहिती मी असं तोंडी बोलत नाही. मी मागच्या याच्यात सुद्धा तेच बोललो होतो तेव्हाच मला माहिती नव्हतं. आणि एक विषय असा आहे की हे ज्या नोंदी दिलेल्या आहे त्या नोंदीसुद्धा ओरिजिनल ज्यावेळेस यासाठी चौकशी लागेल ना त्यावेळेस एकच चित्र राहणार आहे का सचिनला आतमध्ये ठेवलेलं बाहेर घेतलेलं याच्यात तरी दाखवलेलं का बाहेर घेतलेलं आहे. या नोंदी एकाच माणसाच्या हस्ताक्षराच्या आहे भूषण हांडरेच्या. याच्यात फक्त सहाय्य केलेलं आहे लांडगेन त्यांनी. पण त्याच्यामध्ये याच्यात जे वरती दाखवलं जातं SP त्याला चौकशी म्हणजे चेकिंगला पाठवलं जातं ती चौकशी नाही. याच्यात तुम्हाला सांगतो ना मी जे चार्जशीट बनवलं गेलेलं आहे त्याच्या चार्जशीटला हे दाखवलेलं आहे यांनी तपास कामी माणूस नेमलेला आहे. हा पोलीस आहे त्याचा तो अटॅक घेऊन कामाला आहे. मी ती नोंद फक्त एकदाच पाहिलेली. त्या माझ्या चार्जशीटला कुठं नोंद नाही. मी कोर्टाच्या चार्जशीटला नोंद पाहिली. तपास ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस चित्र येणार आहे आणि त्याच्या फॅमिलीने सुद्धा आवाज उठवावा. आणि अजून एक प्रश्न ह्या तुमच्या संदर्भामध्ये 2 गुन्हे वेगळे. एक तुमच्यावर दाखल झालेला की वेगळा आणि जे तुम्ही त्या महिलेचं जे काही सांगताय जे काही मागणी वगैरे त्यांची कोणी केली होती हा प्रकार वेगळा आणि हा वेगळा आहे. हो, तर प्रमुख तुम्हाला त्याच्यामध्ये ओढले कारण तुमच्याकडे पुरावे होते. हो, माझ्या हप्त्याचे पुरावे होते. मी आजही बोलीन ज्यावेळेस यासाठी चौकशी लागणार त्यावेळेस हेच होणार आहे. त्यावेळेस फक्त आरोपी म्हणून कोण निघणार आहे मिथून गुगे असेल, अमोल शिर्के असेल, आपला भूषण हांडरे असतील, त्याच्यात घुले पोलीस असेल, हा लांडगे पोलीस असेल, परबत पोलीस असेल, त्याच्यात साबळे पोलीस असेल. त्याच्यामध्ये असून 2-4 पोलीस माझ्या आता नाव घेणं एवढं शक्य नाही पण त्यावेळेस ते चौकशीमध्ये निघेल. त्याच्यात मेन करविता अमोल शिर्के. मी एवढं एकच बोलेल. बाकीचे तुम्हाला मेन कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक झाली? 420च्या गुन्ह्या. किती दिवस जेलमध्ये? मला 420च्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली होती आणि मी 1 वर्षभर जेलमध्ये होतो. आणि तो जामीनसुद्धा मला जेव्हा जामीन झाला तो का झाला तर त्याचं कारण इथं मी सांगतो. ज्यावेळेस मिथून गुगे होता त्यावेळेस माझा जामीन कोर्टसुद्धा देत नव्हतं. तर का
तर यांनी असं पत्र दिलेलं होतं की हा बाहेर गेल्यानंतर फिर्याद देईन त्यांना तो हे करू शकतो, धमकावू शकतो. आज जे मी तर अजून बाहेर आलो आहे, आज मी आतमध्ये बाहेर आहे, तर एवढं कारण काय, जो याच्यात महत्त्वाचा साक्षीदार आहे तुम्हाला मेसेज का करून माझ्या पुरावे, त्यांनी मला मेसेज, मी तुमचा आरोपी ना, आरोपी, मला मेसेज करायची गरज नाही. बरं, यांनी ज्यावेळेस हे आरोप केले तर त्यांनी जे मी त्यांचा आरोपी आहे तर त्यांनी मला मेसेज करायची गरज नव्हती. त्याच्यात काय प्रश्न विचारला तुम्ही? किती दिवस जेलमध्ये? हां, मी 1 वर्षभर जेलमध्ये होतो. तर त्याच्यामध्ये मिथुन गुकीची बदली झाली. त्याच्यानंतर कोर्टाचं सगळं लक्षात आलं का याच्यामध्ये आपण गुंतलो गेलेलो आहे पूर्ण. सचिनचा जामीन दिला पाहिजे. आजही पोलीस असतील त्यांना तुम्ही जाऊन पत्र विचारू शकता. तर त्याच्यामध्ये त्याचे CCTV फुटेज काढू शकता. तर ज्यावेळेस गुकीचा जामीन झाला त्याच्या 4थ्या दिवशीच तहसीलमध्ये मीटिंग झाली, तिथं पण नोंद असेल. तर सगळे कोर्ट आलेलं होतं. तिथं कोर्ट हजर असताना तिथला प्रमुख जो API असतो तो हजर राहिला पाहिजे का नाही, तो हजर नव्हता. कोर्ट बिर्ट होतं तिथं. तर मी गेलोच नाही, कारण मी आज एक रोष होता कोर्टावरती का मी पूर्ण सांगतोय याच्यात पोलिसांनी केलेलं आहे, कोर्ट कुठलीच दक्षता घेत नव्हतं. आणि ज्यावेळेस कोर्टाने सांगितलं का आमच्या याच्यात एक आरोपी आहे तर सचिनचं जामीन देणं आम्हाला गरजेचं होतं, कारण की माझ्या याच्यामध्ये जामीन देण्याचे प्रामुख्य असे होतं का कोर्टापुढे 2 ऑप्शन होते का, म्हणजे होत होता जामीन. एकदा केस चालू झाल्यानंतर 60 दिवसाचा जर एखादा साक्षीदार तपासला गेला नाही तर त्याचा जामीन द्यावा लागतो. त्याच्यामध्ये सुद्धा कोर्ट गुंतलेलं आहे. तर माझं जामीन दिला नाही. भोई साहेब होते, भोई साहेबांना काय म्हटलं की सचिनचा आरोपी जामीन देणं आम्हाला गरजेचं होतं पण आम्हाला देता नाही आला का, तर पोलिसांच्या मिथुन गुकेच्या पत्रामुळं. माझा तपास तर पूर्ण होता. तर मग पोलिसांच्या पत्रावरती कोर्टाला बघायची गरजच नव्हती. मग त्यावेळेस ते काय म्हटलं सचिनचा जामीन करायला, सचिनचा जामीन तुम्ही ठेवून द्या. कुठे आहे सचिन? शेवटचा प्रश्न आहे आता माझा. तुम्ही आज एवढा वाचला आहे, जसं तुम्हाला गुंतवलं गेलं असं तुमचं म्हणणे, न्यायप्रविष्ट ही बाब आहे. तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळं मांडले, काय काय घडले तुमच्या बाबत. तुम्हाला असं भीती वाटत नाही का उद्या परत कोणीतरी काहीतरी पोलीस ॲक्शन घेतील किंवा तुम्हाला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न होईल, तुमच्या जीवाला आता धोका होऊ शकतो? याला विचारतो एक प्रश्न आहे. समजा या सगळ्या याच्यामध्ये अमोल शिर्के नंतर PI आणि कोण पण सामील आहे, हे सगळे लोक सामील आहेत असं तुमचं म्हणणं आहे? हो आहे. त्याच्यामध्ये एक तर कोर्टाची दिशाभूल केल्यामुळं हे होऊ शकतं. त्याच्यामध्ये मी कोर्टाचा रोष असा आहे का न्याय देण्यासाठी काय जातं तिथं आतमध्ये गेल्यानंतर तिथं नाव आहे न्याय मंदिर, आपण न्याय हे करतो. फक्त माझा रोष असा आहे का त्याच्यात त्या नोंदी चेक नाही झाल्या. बरं, त्याच्यात एक विषय तुम्हाला असं सांगतो, अटक करतानाच काय दाखवलं, तपास कमी बाहेर, म्हणजे याच्या अर्थी मला आतमध्ये टाकलेलं नाही. मग याने काय दाखवलेलं आहे, ज्या चार्जशीटमध्ये ज्या रजिस्टरमध्ये एकच नोंद आहे सचिनला MCR मधून अटक, म्हणजे माझ्या आधी माझ्यावरती कुठला तरी आधी एक गुन्हा दाखवलेला आहे यांनी. MCR मधून अटक म्हणजे मी न्यायालयीन कस्टडी दे, माझा आधी कुठला तपास झाला, मी न्यायालयीन कस्टडी भेटली, मग याला अटक केलं आहे. कोर्टापुढे असं दाखवलेलं आहे. पण कोर्टाने त्या नोंदी चेक करणं गरजेचं होतं. कोर्टाची दिशाभूल अकोले पोलिसांनी केली. हो, कोर्टाची दिशाभूल अकोले पोलिसांनी केलेली आहे. विचारला प्रश्न आता, आणि मी पण जो विचारला का हे सगळं जे काही घडवलंय तुम्हाला उद्या भविष्यामध्ये धोका किंवा आता धोका वाटते म्हणून तुम्ही आता मांडताय? आत्ता मला धोका नाही. मी तुम्हाला एक सांगतो का, तर मी पहिली पत्रकार परिषद घेतली, सगळ्या तुम्ही माझी साथ दिली. तुम्ही बातम्या लावा ना, अन्यायविरुद्ध अन्यायविरुद्ध रडतो ना, बातमी लाव ना. मी तुझा पत्रकार होतो, नंतर तू मला बाहेर आला, तूच मला भेटायला आलता आणि तू म्हणतो संबंध नाही. त्याच्यामध्ये जी बातमी अपलोड केली MS टाइम्समुळं, त्याच्यामुळं माझ्या जीविताचा धोका नाही आहे. कारण की त्याच्यानंतर आहे ना, मी जे सगळं मांडलं त्याच्यानंतर मी जरी पडलो असतो ना तरी जे गुन्ह्याचा तपास झाला असता आणि एकच निघाला असं सचिनचा घातपात झाला आहे. त्याच्यामुळं आजही पण माझं जरी काही यांनी घातपात जरी केला, कागदपत्र बोलताय, उद्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यात जे संबंधित अधिकारी असतील काय असेल त्यांना निर्मित करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. चौकशीची मागणी केलेली मी SITची चौकशी करणारच आहे. मी यांची नार्को टेस्टची चौकशी लावणार आहे. यासाठीचं जाऊ दे, मी नार्को टेस्ट चौकशी लावणार यांच्यावर सगळ्यांचीच. 400 गुन्ह्यामध्ये साधारणतः पाहिजे रक्कम रिकव्हरी झाल्यानंतर लगेच झालं. तुमच्याकडून रक्कम रिकव्हरी कधी केली गेली? 3/5/2022ला. पण त्याची माझ्या दाजींनी ब्लॅकमेल करून आमच्या दाजीला हॅरेसमेंट करून कोर्टात रिकव्हरी दाखवते नाही, कोर्टात दाखवली 3 लाख रुपये. पण आता जर कोर्ट जर याचे जर गुत्तेलं असलं तर कोर्टाला काय वाटलं, नाही जामीन दिला. बरं, जामीन पैसेच वाटले तेवढे. मी तर म्हणतो माझ्या ह्याच्यामध्ये आता जो चोरे तो आता माझ्या चुलत भावाला काय म्हणतो, याच्यामध्ये माझेच 18 लाख रुपये गेले. तुम्ही 5,35,000चा जर दावा टाकलाय, तुम्ही 18 लाख कशी काय काढू शकता? आणि याच्यामध्ये यांचं चुकलं, 10 तारखेला मेल टाकलाय मिथुन गुके असं अमोल शिर्के यांच्या मास्टर माइंडने एक मेल टाकलेला महिला आयोगाकडं. तुमचा महिला आयोगाची केस आहे, त्याच्यात मोबाईल नंबर तुम्ही हिडन केलेला आहे.
तो माणूस याला तो तुम्हाला अजून माणसं लागत होते आणि मग यांनी मेलमध्ये काय टाकलं 8 लाख रुपये सचिन रेवडून घेतले. मग जर पोलिसांकडे ते पत्र आहे आणि अजून एक जे मेल वगैरे जे काही झालं जे आयोगाचं पत्र तुम्ही बनवलं जो तुमच्यावरती आरोप झाला एक सॅटेलाईटचं चॅनलचं वेबसाईट बनवून तुम्ही ब्लॅकमेल केलं दाखवलं मग ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्या ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यानंतर ते सॅटेलाईट चॅनलवाला असेल त्यांनी तुमच्या बाबत काही फिरवलं काही दाखल केले का? आता एक मेन गोष्ट असं आहे का जे चॅनल असतील ते मी तर काय बनवलं नाही आहे. आता जे कोर्टामध्ये मोबाईल आहे आता याच्यामध्ये बनवले कशात मोबाईलमध्ये समजा मी बातम्या पुढे फिरतील पाठवलेलं ते मोबाईल पण जप्त पाहिजे माझे मोबाईल पण जप्त पाहिजे. तपास कसा असतो दोन्ही मोबाईल घेऊन लॅबमध्ये पाठवलं पाहिजे. मेन म्हणजे पोलिसांना कुठलाच अधिकार नाही का जप्त करा जरी जप्त केले आहे याच्यामध्ये मी मानतो दाखवले तुम्ही केस तर दोन्ही मोबाईल जप्त करायला पाहिजे. हे परमिशन कोर्टात घेतले पाहिजे. फक्त माझाच मोबाईल जप्त का यांचे मोबाईल जप्तच केले नाही. माझा ज्यावेळेस कोर्ट वकील आला त्याच्यानंतर मोबाईल जप्त केले. त्यानंतर तुमचा मोबाईल ताब्यात घेतला असेल मोबाईलचा जो काही डेटा असेल पोलिसांना जी काही चौकशी करायची असेल त्याच्यातला काही डेटा काढायचा असेल पोलिसांनी त्याबाबतची काही प्रोसेस केली का? मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी अडकलेले दिसतात किंवा तुम्ही तो गुन्हा केलाय असं काही घडलंय का? आता तुम्हाला एक सांगतो मी याच्यामध्ये जे माझी केसच आणली गेली ज्या मोबाईलांचं याचं DSPला जर उल्लेखच नाही यांना जर यांनी माझे जर ओरिजिनल जर मेसेज पाठवलेले मी तर ते सिम कार्ड जप्त पाहिजे यांचे मोबाईल जप्त पाहिजे. यांचे मोबाईल जप्त नाही यांचा जो एक हे दाखवलेला आहे यांच्या नंतर यांनी ना जे यांनी दात्रीचं स्टॅम्प वापरले मृत्यूपत्र बनवले. मग याच्यामध्ये मेन गोष्ट स्टॅम्प बनवणाराची चौकशी व्हायला पाहिजे समोर बसून. यांनी जो पंचनामा दाखवला 4 तारखेला स्टॅम्प पेपर सापडले. संजय दत्तची जी कॉपी दाखवलेली आहे महिला आयोगात जी स्त्री सून असेल ती पण समोर बसून पाहिजे. पंच असतील यांनी 3 तारखेचे बाहेर घेतल्याचे नोंदीच नाही तर पंचनामे झालेच कुठे दाखवा बरं. याच्यात जे डॉक्युमेंट दाखवले चैतन्य पांगरेंनी हजर व्हावं कोर्टामध्ये आणि जे डॉक्युमेंट आहे आता यांनी कवरतील आपल्याला काय दाखवले नाही. आता का नाही दाखवले तर उद्या हे टेस्ट होतील. बरं चार्जशीट आता याच्यामध्ये एक पत्र आहे 9व्या महिन्यामध्ये सरकारी वकिलांनी कोर्टात काय पत्र केलेलं आहे मुद्देमाल आहे जो डॉक्युमेंट वगैरे असतील ज्याच्यामध्ये जे महिला डॉक्युमेंट सापडले मेमरी कार्डमध्ये चैतन्य पांगरेंनी जे फाईल वगैरे आपलं डाउनलोड केलं आहे कॅम्प्युटरमधून त्या 9व्या महिन्यामध्ये यांनी कोर्टाकडून पत्र आहे का तुझा मुद्देमाल जप्त पाठवा आमच्या याच्यामध्ये. जर चार्जशीट जर DSP साहेबांकडे जप्त झालं म्हणजे चेकिंगला गेलं तर हे डॉक्युमेंट सगळे पेनड्राईव्ह कुठं जावं लागत होतं SP साहेबांकडे तिकडून हे चार्जशीट तिकडे जप्त हे पाहिजे. याचा कुठलंच काही नाही हे सगळं डॉक्युमेंटच यांनी बनवलेले. तेच विचारतो तुम्हाला तुमचा जो मोबाईल ताब्यात घेतला असेल त्याच्यामध्ये काही डेटा होता म्हणून तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांनी ताब्यात घेतला त्याची काही रिकव्हरी केली असेल किंवा काही डेटा काढला असेल पोलिसांना याबाबतचं काही सापडलंय का? कुठलंच काही सापडलं नाही. त्याचे लॅबचे रिपोर्ट पण आले. आता त्या लॅबवाल्यांना कंटिन्यू 4 वेळा समस्या कंटिन्यू डेटा किती दिवसाचा काढला? डेटाचं काय झालं पहिल्यांदा माझी एक झाली विषय का ज्यावेळेस आरोपी आतमध्ये असताना समजा आज किती तारीख आहे आज समजा 23 तारीख आहे आज माझा गुन्हा दाखल झाला मला जेलमध्ये नेलं आहे. बरं एकच गोष्ट कॉमन अशी आहे का माझी कॉल डिटेल्स आरोपीची कॉल डिटेल्स कधीच काढायला पाहिजे. अजून तर पुढचा दिवस उजाडला नाही त्याच्या आधीची काढायला पाहिजे की त्याच्या पुढची अगोदर त्याची पाहिजे ना. पोलिसांनी काय केलं आहे मला अटक केली 29/5/2022 यांनी डिटेल्स काढायला कशी सांगितली का 6/6/2022 ते 6/21/2022 6/12/2022 म्हणजे मी अटक केल्यानंतरच्या 7 महिन्याची पुढची कॉल डिटेल्स काढायला लावली यांनी आणि हे पत्र DSPला दिलं असं दाखवलं आहे. मग DSP जे वरच आधी का कोर्ट असेल मग पोलिस काय गांजा पिऊन काम करत होते का तेच मानावं लागणार ना. तुम्हाला न्याय मिळावा तुमच्या मागणी न्याय मिळावा न्याय तर भेटणारच आणि तो मी मिळवणारच आहे. कारण SITची मागणी केली त्यानंतर अजून तुम्हाला हे सगळं करून देखील तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर काय भूमिका असणार? शेवटची उपोषण तर करणार आहे मी. विषय असा आहे का याच्यात न्याय तर भेटणारच जरी नाही भेटला तर एक असं आहे का माणूस ज्यावेळेस शेवटच्या टोकाला पाऊल उचलतो एक तर माणूस हॅरेसमेंटमध्ये काय करतो एक तर त्याचं आयुष्य संपवतो. ज्यावेळेस आयुष्य संपवलं जाईल त्यावेळेस त्याची चौकशी न्याय भेटेल ना. कारण की महाराष्ट्रामध्ये असे कायदे आहे का जर आयुष्य संपवलं तरच त्याला न्याय भेटतो असं आहे म्हणते पण मला नाही माहिती पण मग ती आजमावू शकतो मी. जय जिजाऊ जय शिवराय. मी विश्वनाथ वाघ छावा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष. आमचे छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय तोरमल यांनी मला यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात आम्ही मुंबईला चाललेलो असताना मला सांगितलं. मग मी त्यांना सांगितलं की बाबा त्यांच्या जे अन्याय झालेलं सांगतायत
त्यांचे सगळे पुरावे घेऊन त्यांना एकदा मला भेटायला लावा. आणि सचिन रेवगडे हे मला एक दिवशी भेटले आणि त्यांनी सगळे पुरावे मला दाखवले. त्यानंतर सचिन भाऊंना मी एकच सांगितलं का तुम्ही आमचे छावा ब्रिगेडचे सदस्य आहात. आत्ता मग अशी आपल्या पत्रकार बंधूंनी विचारलं का भविष्यात तुमच्या जीवाला धोका राहील का. एक गोष्ट सगळ्यात पहिली सांगतो का जो सहकारी आमचा छावा ब्रिगेडला सहकारी म्हणून आलेला आहे, भविष्यात त्याच्या केसाला जरी हात लागला तर महाराष्ट्रामध्ये आम्ही आग पेटून टाकू, इतकी धमक आमच्यात आहे. दुसरी गोष्ट का आपल्याकडून पत्रकारांकडून एक विचारणा झाली का याची, आणि आमच्या सचिन भाऊंनी सांगितलं का याची SIT चौकशी आम्ही नेमू. आणि त्याच्याही पलीकडला एक शब्द त्यांनी वापरला, जर मला न्याय भेटला नाही तर मी आत्मदहनापर्यंत जाईन. तर सचिन भाऊ तुम्हाला एक शब्द देतो का आपल्याला ती वेळ येणार नाही, कारण या महाराष्ट्राचा बिहार होऊन द्यायचा नाही तर ती जबाबदारी आपली आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विश्वनाथ वाघ काय करतो हे चांगलं माहिती आहे. मागील काळामध्ये काही मंत्र्यांना मी चांगलं हलवलेलं आहे, मी नाव सांगू शकत नाही, पण सगळे BJPचे हलवलेले. फक्त एकच सांगतो का जर समजा आत्ता पुढील काळामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे छावा ब्रिगेडच्या माध्यमातून सचिन भाऊंवर जो अन्याय झालेला आहे त्याचा पाठपुरावा आम्ही सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये आता जसं सचिन भाऊंनी सांगितलं, मला मेन माणूस माहिती आहे याच्यातला विलन जो मनोज पाटील जो SP होता, याची ही फक्त ही चूक नाही, त्याची अजून एक चूक आहे आणि ती एवढी भयान आहे का एखाद्या व्यक्तीवर तुम्ही पोस्को विनयभंग अॅट्रॉसिटी दाखल करताय, तारीख त्याची 22 आहे, समजा गुन्हा घडल्याची तारीख 22 आहे, तुम्ही 21 तारखेला पत्र काढू शकता का. म्हणजे पहिलेच रेडी करून ठेवायचं मटेरियल आणि दुसऱ्या दिवशी लगेच. पण त्यांना ही चूक करताना तारखा बदलता आल्या नाही. तसंच या प्रकरणात मी मला तसंच दिसलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर याची चौकशी होईल आणि ज्याला त्रास होईल तो फक्त SP मनोज पाटील राहील. त्याचं कारण जर मेन झाडाचं मुळच जर खराब असलं तर वरचं झाड काय चांगलं राहत नाही, त्याच्या फांत्यासुद्धा तसंच राहत्या. तर मेन मूळ मनोज पाटील याच्यामध्ये. कारण मनोज पाटील ज्या दिवशी नगर जिल्ह्यामध्ये आला त्याने खोट्या गुन्ह्यांचे मोठे पाडे सुरू केले. आणि हा जो तुम्हाला गुन्हा सांगतोय हा कोपरगावमधला आहे. आणि हा अकोल्या भागात जर याच्या सचिनवर अन्याय झाला, मला सचिनने सांगितल्याबरोबर लगेच क्लिक झालं आणि म्हणलं यार या प्रकरणामध्ये दम आहे आणि याच्यात पूर्ण ताकदीने छावा ब्रिगेड संघटना उतरणार आहेत. भविष्यामध्ये सचिन रेवगडे असे अनेक सचिन रेवगडे आहेत का त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. आपण जेव्हा याच्यावर आवाज फोडू त्या टायमाला अनेक असे प्रसंग राहतील का अनेक लोक येतील का आमच्यावर सुद्धा असेच खोटे गुन्हे दाखल केले. भविष्यामध्ये आपल्याला आपला नगर जिल्हा आपण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एवढं सुख समृद्धी सगळ्या गोष्टी, पण काही याशिले भ्रष्टाचारी अधिकारी येत्या आणि त्यांच्यामुळं जर समजा इथं वातावरण गढूळ होणार असेल तर भविष्यामध्ये छावा ब्रिगेडच्या माध्यमातून मोठा आवाज फोडला जाईल. आणि आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना जा विचारणार आहोत, तुम्ही ज्या दिवसापासून मंत्रिपद स्वीकारलं त्या दिवसापासून अनेक काही गोष्टी आमच्या नजरेसमोर आहे. फक्त एवढीच गोष्ट आहे का आम्ही तुमचा आदर सन्मान ठेवतो, तुम्ही या महाराष्ट्राचे मंत्री आहात, पण या महाराष्ट्राचा बिहार होऊन देऊ नका एवढीच त्यांना विनंती राहील. आणि छावा ब्रिगेड या सगळ्या घटनेचा पूर्णपणे पाठपुरावा करून त्याच घटनेत SIT चौकशी नेमाला लावणारच. व नगर जिल्ह्यामध्ये असे कित्येक प्रकरण आहे की त्याच्यात झालेलं आहे, त्या गोष्टीसुद्धा SITमध्ये आम्ही त्यांना दाखवणार आहोत. कारण ह्या केसेस माझ्याकडं स्वतःकडे आहे आणि मी त्या केसेस आपण नाही का सचिन रेवगडेच्या माध्यमातून जे प्रकरण आलेलं आहे याच्यातून पूर्णपणे यांचा पर्दाफाश छावा ब्रिगेडच्या माध्यमातून करणार आहे. एवढंच आपल्या पत्रकार बंधूंना सांगतो. जय छावा, जय महाराष्ट्र.